सामर्थ्य से, सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से और गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर और गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर। हिरणी जैसी प्यासी जल के लिए प्यासा हूँ मैं यीशु तेरे लिए। हिरणी जैसी प्यासी जल के लिए प्यासा हूँ मैं यीशु तेरे लिए। वो जीवन का जल दे मुझको, जीवन मेरा यीशु तेरे लिए। वो जीवन का जल दे मुझको, जीवन मेरा यीशु तेरे लिए। सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से, सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से और गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर और गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर। सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से, सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से और गहराई से बात कर मुझसे और गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर। बिगड़ा हुआ एक बर्तन हूँ मैं, आत्मा से तू बना दे नया। बिगड़ा हुआ एक बर्तन मैं, आत्मा से तू बना दे नया। तू है कुमार, तेरे हाथों में मैं आदर का पात्र बना दे मुझे। तू है कुमार, तेरे हाथों में मैं आदर का पात्र बना दे मुझे। तू है कुमार, तेरे हाथों में मैं आदर का पात्र बना दे मुझे। सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से, सर्वश्रेष्ठता से, सर्व सामर्थ्य से और गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर। ओ गहराई से बात कर मुझसे और पवित्र आत्मा में बात कर। शभाला लस्या तेरे वाणी निवासा में शाभाला मारगा से घेरे दे से तेरे भाला माशा थारा बा रे भाला माशा थारा भाला बा
रेथे ले मारा भारा, अपना मुंह खोल कर अन्य भाषा में रेथे रे भाला माशा धारा बाला बा, शी भाला मारा थे रे भाला बा, शिखाला मारे थे रे भाला मारा दा, शा भाला मारा भाला बा, हालेलुया रबा से घेरे भाला बा, शे तेरे भाला रस्या तेरे बा, शा भाला मारा भाला बा, रे तेरे भाला मारा भाला बा। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। तू अवर्णित है, तू सुंदर है, पहला राजिए। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता
तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला आराध्य। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार है। तू अवर्णित है, तेरी स्तुति प्रशंसा हो। शबला थे गे रिया रे, शबला मरा गरा कला दिए, शबला थी घना रस रे। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, तू अवर्णित है, तू सुंदर है। शबाना रे माला दिए, तू अवर्णित है, तू सुंदर है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार। तू अवर्णित है, ओ मेरा पहला प्यार है। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार है। तू अवर्णित है, मेरा पहला प्यार है। तू अवर्णित है, ओ मेरा पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, शबाला रे माला दिए। तू अवर्णित है, तू अवर्णित है, तू सुंदर 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 है, तेरा पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो। शबला बारा गरा दिया ले, शबला गारी भला बारा गले, शखरा बाला गरा धरा गले, शबला दी गरे रमला रखला रबरो शखना दिया नारिये, रिमला मना धरे रमना शखरे, रबला रगला शगरा दिए, रबला मारा रगरा धरे। अन्य भाषा में रबला शगरी धला धरे, शबला बारा गरी धला धरे,
Shabala gari mana thara dale Shabala dara bale Nimala gara shane Rathoro balare balara siye Tabala mana dhare Nimala basha dhare Rakhola mana diya gara galariye Shabala da bana gase khare Shabala mana gari thara dale Shibala mana gari khala bale Shabala dara bari thara dale Tu avarnid hai tu sundar hai Mera pehla pyar Tu avarnid hai shamana thi gare Safalo ragane diya radhiye Tu avarnid hai मुँह से बोलिए वो मेरा प्रभु आवर्णित है वो सुंदर है तू आवर्णित है उनके समान और कोई नहीं है मेरा यीशु के समान मेरा प्रभु के समान और किसी को नहीं मिलेगा शाबाला घरे दारा से घेरे दिया ओ दिए शाबाला मारा धरे दीवाला सखरे शाबाला दिया सिए राबाला माना धरे निमाला राधरे हमारा दिल की बातों को गहराई में जानने वाले परमेश्वर हमारा निशब्दता को जानने वाले परमेश्वर हमारा निर्बलता को जानने वाले परमेश्वर शाबाला माना धरे निमाला सखरे राबाला सदरे राबोधिए राबाला माना धरे शाबाला दिगरे राबाला से घेरे तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तू अवर्णित है तू से कहे शबाला तेरे रे शबाला राधिए राबाला घरा धरे रामाना से तेरे राधोरो शधरे दिया राधिए तू अवर्णित है तू सुंदर है उस पहला प्रेम में मुझे लेके जाने के लिए शबाला राधी घरे रामाना से तेरे राबाला शेखरे दिया से थे राबाला माना धरे निबाला माना धरे रोखोरो शखरे राबाला दिए राबाला माना धरे निखला शखरे उस पहला प्रेम में तेरे रे दिए राबाला माना बाले निबाला शखरे ओ रिया थाना बाला दिए रिबाला माना धरे शखना दिगरे रे धरे राबाला माना रे दिए शाबाला गारी घरे ओ रथरो से खेले रगना दिए शाबाला दिगरे शाबाला मारा धरा से खेरे रे रे गोरिए लाबाला माला मारे आज प्रभु के साथ फिर एक मुलाकात होने के लिए प्रभु के साथ एक दूसरे एनकाउंटर होने के लिए शाबाला थे ओ रामाला देरी बाला माला दे रे रे शिबाला मारी बाला मारे दे रे शिबाला मारे दे रे गारी बाला मारे दे रे शाबाला री बाला मारे गेले बारी धना गा शाबाला री बाला मारे भला बा शिबाला मारे दे रे बाला मा उस नष्ट किया हुआ उस खुशी में उस आनंद में वापस आने के लिए परमेश्वर का हजूरी में कलम सुना हुआ जैसे उस हजूरी में बने रहने के लिए शाबाली बलवाला रे दे रे खाला मारे दे रे शाबाला री खारा माले दे रे बाला मारा शाबाला रे दे रे खाला मारा शेना बाले दे रे गारी भाला मारे दे रे bala 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 vashgadana garantara rigada radhara radhe rinarande bala 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 vashgadana garantara rida bala bala marivada rante rida rama bala 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 vashgadana garantara bala bala marida rante
rande bala bala mara bala bala rande riga bala 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 vashgadana rande riga dana rande dara mara bala bala de riga rande dara 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 ma neri dara raga dara bandana bala 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 vasha bala bala mari dara ma neri dara neri dara rande bala mari dara rande bala mari dara rande bala 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 vashgadana rande bala bala dara rande riga bala bala mari dara de bala de dara de bala dara raga riga rande riga dara bala bala mara bala bala mara bala bala Paragadana ragada managa ramte ripa lasya dina narata mana thele narate ripa dana rabada ramte rigadana dana rigadana balavasyantere rigadana ovaraba dina ramte ripa dana शत्रु का गढ़ यीशु मसीह के नाम पे गिरने के लिए अंधकार का ताकत है यीशु मसीह के नाम पे गिरने के लिए छाया हुआ अंधकार का ताकत है यीशु मसीह के अधिकार नाम पर ओ इस हमें पिंड के अंदर इस गांव के अंदर यीशु मसीह का ज्योति चमकने के लिए रमन का शानदार है यीशु मसीह का ज्योति चमकने के लिए रमन का शानदार है शत्रु सीमित किया हुआ एक एरिया यीशु मसीह के नाम पे खोल देता हो रमना रथरे रिवाना का शानदार है हर एक ब्लॉक यीशु के नाम पे खोल देता हो रे 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 अच्छा फ्रीडम एक स्वतंत्रता आजादी यीशु नाम के रिलीज कर देता हो रो शेटेरे रफाना का शानदार वाला का दारावस्या അന്ധകാരത്തിന്റെ മണ്ഡലങ്ങൾ യേശുവിൻ അധികാരമുള്ള നാമത്തിൽ പൊളിഞ്ഞു മാറുവാൻ കൽപ്പിക്കുന്നു आज रात में वाद करने वाला शत्रु का ताकत निर्भर होने के लिए ओ शादरे शाबला गदाना वाला बस्यादरे यीशु मसीह का अधिकार नाम पर एक सेना उड़कर खड़ा हो जाओ रबना गदाना वाला बस्यादरे ओ शादना वाला बदाना गदाना बस्यादरे रबदन हड्डी हड्डियों से जुड़ने के लिए उसके ऊपर मांस आने के लिए उसके ऊपर आमेन हालेलुया नसें आने के लिए चामड़ा चढ़ने के लिए यीशु के नाम पे रिबाना शानदार परमेश्वर के सेना खड़ा होने के लिए ओ रबाला शानदार अस्थि ताഴ്വരകളെ ദൈവത്തിന്റെ സേനയാക്കുന്ന ओ रबा शानदार रिबाना शानदार एक असाधारण प्रोफेटिकल मैसेज रिबाना का शानदार वाला गदाना वस्यादार
ओ एक सुपरनेचुरल प्रॉफेटिकल मैसेज आज रात में हड्डियों से मारा हुआ सूखी हुई हड्डियों को खड़ा करने वाला रिबाना का शानदार आज इस देश से रेस्पॉन्ड करने के लिए जा रहा है। आज इस देश से रेस्पॉन्ड करने के लिए जा रहा है। रिबाना का शानदार इस देश में प्रतिक्रिया हो रहा है। अंतरिक्ष मंडल में ओ रबा रगदाना भलगदाना बसिया ओ शादरे रे 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 ओ रबा लबा शादरे आमेन हालेलुया। अविश्वासियों के हृदय में यीशु मसीह का सुसमाचार का ज्योति जमा करने के लिए जा रहा है। ओ रबा लगदाना भलगा शानदार एक एक व्यक्ति उठकर खड़ा होने के लिए राइज एंड शाइन प्रकाशमय होने के लिए विभारंतर बन बन भलवा शानदार रीदान रगदान भलवा ठंडा रम्मा रिभाला Jesus, Jesus, Jesus. Amen. Hallelujah. Hallelujah. Amen. Hallelujah. इस समय प्रभु का दास किरण आगे आएगा। Amen. Hallelujah. मिनिस्ट्री और चर्च को ब्लेस कर अभी इस समय प्रार्थना करेगा। हालेलुया। हम सब अपने हाथों को हम बंद करके हम प्रार्थना करेंगे। हम हमारे हृदय से हम देखेंगे जो पुनरुत्थान हुआ यीशु मसीह को, वो अभी भी जीवित है, आपके अंदर है। कि रूहो श्यामा मोखोलो रोमी है नहीं रेगोलो महस्सिके ने निकोलो ये रेखोलो महस्सिके ने नो 2000 साल पहले जो हमारे लिए कुर्बान हुआ और तीसरे दिन जी उठा यीशु मसीह ये गांव के अंदर राज कर रहा है, आपके जीवन के अंदर राज कर रहा है। वो महिमा की कंबल आपके ऊपर है, वो स्वर्ग की महिमा की कंबल आपके ऊपर है, ये कलीसिया के ऊपर है। कोलुम्बरहानी नो होसंगी नो रोखा मने शंगलो रोहो सेखेने का नामा। ये कलीसिया यहाँ पे कोई एक्सीडेंटली नहीं बनाया हुआ है, ये कोई पर्पस है। खुरोहो सेखेने मामा इस शैतान की सारी कट को इस कलीसिया टूट जाएगा यीशु के नाम में। यहाँ पे एक बितारी आने वाला है, यहाँ पे एक रिवाइवल आना वाला है, वो स्वर्ग से भेजा गया है। वो रिवाइवल के कारण आप होने वाला है, आपके परिवार में होने वाला है। वो रिसिंगिरी रिसिंगिरी ये कलीसिया को विरोध में होने वाला ये सारे शैतान की शक्ति आज टूट जाओ। I curse you devil। तुम सुन ले, ये कलीसिया स्थापित हुआ स्वर्ग से और से है। कोलंब्रो शेंगे निकला बरा ज्ञान सब पणियों पाताल गोपुरंगल जयिकैला कोलोरो शेखेनेनो ओ रिबोलोको शेकेरे स्वर्गतिले सैन्यम वो स्वर्ग की एंजल ऑफ आर्मीज ये स्वर्ग के लिए है। कोलंब्रो शेकेरे रबा हो बबोरो सेखेरे रखो हो एलिसिया की समय में वो जो देखा है हो सीरियन आर्मी जो आया था, लेकिन जिनका आंख खुला था उन्होंने देखा स्वर्गदूत का सैन्य वहां पे मौजूद था। वैसे भी ये कलीसिया के सामने सारी जगह पे हो स्वर्गदूत मौजूद है। खबलो शेगेने खराबा स्वर्गदूत का तलवार के साथ खड़ा है। यहाँ के I curse you spirit of accident, I curse you spirit of unnatural death, I curse you right now in Jesus name। इसी वक्त से ये गांव छुटकारा हो जाए, यीशु मसीह का बिदारी का कारण हो जाए। पास्टर जी के लिए मैं आशीष घोषणा करता हूँ, ब्रदर जॉनसन के लिए यीशु के आशीष मैं घोषणा करता हूँ। प्रभु जी इनको ये गांव में बड़ी योजना के साथ आपने भेजा है, और भी मजबूत करे, और भी मजबूत करे, और भी मजबूत करे, और भी अभिषेक दे। लूका की 11:13 के अनुसार पिता और भी पवित्र आत्मा से भर दे, और भी पवित्र आत्मा से भर दे, भर दे, भर दे, भर दे।
एक अनयूजुअल मिराकल्स इनके दौरान हो जाए कि मलो शेंगे ने मामा, एक गांव की सरपंच यहाँ पे आ रहा है। ओ हो सीखे रे बोबो, प्रभु जी आपके योजना इनके दौरान यहाँ पूरी हो जाए। सीखो खमल बरा, आई सी प्रभु ये कलीसिया भर जाए, नया नया नौजवान से, नए नए परिवार से एक कलीसिया बन जाए, फुल हो जाए यीशु के नाम में। प्रभु release the apostolic anointing upon him, यीशु के नाम में release upon him in Jesus name। खबरों कैसे खोलो सेखेरो खोलो खो बहा सके। प्रभु अपनी सिस्टर के ऊपर यीशु के हाथ है। ओ Ezekiel 37, the spirit of the Lord upon you sister, rebo loko sekere boho ho, oh rabalaba shekele, Luke 4:8 says the spirit of the Lord is upon you, indebo kholo sekere boho shekere baba। oh यीशु के नाम में आपके ऊपर एक बड़ी अभिषेक है सिस्टर, और भी परमेश्वर आपसे जा रहा है, और भी अभिषेक आपके ऊपर आ रहा है। ओ सिखराबा, आप आपके आत्मिक माता और आत्मिक पिता के रूप में परमेश्वर बनाना जा रहा है यीशु के नाम में, यीशु के नाम में। ओ सिस्टर आपके दौरान चंगाई छुटकारा होने वाला है। ओ आपके सामने कोई शैतान खड़ा हो नहीं सकता। ओ लेबेरो सेखेरे खोलो खबरो, जैसे मूसा ने 40 दिन 40 रात प्रार्थना करके वापस आया, वैसे भी एक शाइनिंग आपके ऊपर है। ओ रबल खो सेखेने में आपकी शरीर पूरा चमक रहा है पवित्र आत्मा से। ओ रबल बो सेंगे ने परमेश्वर एक कलीसिया का एक नौजवान योवेल की 2 के अनुसार और भी अभिषेक प्राप्त हो जाए, और भी अभिषेक में बढ़ जाए, और भी अभिषेक में बढ़ जाए। Release the fire, 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 release the fire। जो खाली जगह पे हम आत्मिक आंखों से देख रहा है परमेश्वर, नया लोग आ रहा है, नया बितारी आ रहा है यीशु के नाम में। हालेलुया। परमेश्वर इनका बच्चों को तीनों को मैं आशीष घोषणा करता हूँ यीशु के नाम में। यीशु के नाम में कोई भी शैतान की योजना पूरी नहीं हो जाएगा। म्यूजिक टीम के लिए आशीष घोषणा करता हूँ, वर्शिप टीम को आशीष घोषणा करता हूँ, जो पास्टर्स आया हुआ है सीनियर पास्टर्स दोनों के यीशु की आशीष घोषणा करता हूँ। परमेश्वर धन्यवाद परमेश्वर, जैसे लासर को आपने चंगा किया, वो कब्रिस्तान से वापस आया था प्रभु, वैसे भी कई समय में बाई के जीवन में कब्रिस्तान की तरह था, लेकिन परमेश्वर कह रहा है जो लासरस वो साइप्रस को रिवाइवल लाया था, सेम वे द साइप्रस में कितनी रिवाइवल बितारी आया है, सेम वे परमेश्वर आपको और अपनी सिस्टर को यूज करना चाह रहा है। क्या बोलो शिकना, लोग सोचेगा मर गया, लेकिन मरा नहीं है, वो जी उठा है, वो स्वर्ग की राजा ने जीवन दिया है। अभी से आज से आपकी दौड़ना और भी तेज हो जाएगा, और भी तेज हो जाएगा। अरे वो सेगने माहौल में शिकने प्रभु दोनों को यीशु के लहू के अंदर कवर करता हूं, बच्चों को कवर करता हूं। कोई भी शैतान की शक्ति राज नहीं करेगा, कोई भी शक्ति, कोई भी एक्सीडेंट इसके सामने भी नहीं आएंगे यीशु के नाम में। दोनों लंबे साल जिए, बच्चों को बच्चों देके यीशु के नाम में। Release it in Jesus name। धन्यवाद परमेश्वर। I bless this church in the name of the Father, Son and the Holy Spirit। I baptize you brother and sister in the name of the Father, Son and the Holy Spirit। Hallelujah। Thank you Father। Amen। Hallelujah। Hallelujah। ताली बजाकर परमेश्वर का महिमा करेगा। Amen। Hallelujah। हमारे बीच में प्रभु का दास पास्टर जस्टिन बेंगलुरु से, उनको हम ताली बजाकर प्रभु को दास को स्वागत करेगा। Amen। Hallelujah। Please। Hallelujah। Hallelujah। എല്ലാവരും താഴെ ഇരുന്നാട്ടെ। हमें अपने स्थान में बैठ सकता है। കർത്താവിന്റെ വലിയ സാന്നിധ്യം നമ്മുടെ നടുവിലുണ്ട്। परमेश्वर का बड़ा हजूरी हमारे बीच में है। Hallelujah। Hallelujah। Let's glorify his name।
आमेन हालेलुया परमेश्वर का नाम का महिमा हो എല്ലാവരും കരങ്ങളെ ഉയർത്തി ഒരു നിമിഷം യേശുവിന് നന്ദി പറയാം. आमेन एक बार हाथ उठाकर यीशु मसीह को धन्यवाद करें All the glory belongs to you, Jesus. सारे महिमा यीशु मसीह का है All the glory belongs to you. सारे महिमा यीशु मसीह का है യേശുവേ നന്ദി. ഹല്ലേലൂയ. यीशु मसीह का धन्यवाद करें ഹല്ലേലൂയ. എല്ലാവരും കരങ്ങളെ ഉയർത്തി ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്ത് आमेन हाथ उठाकर परमेश्वर स्तुति करेगा हाथ നമ്മൾ उठाकर എത്രത്തോളം മഹത്വം കൊടുത്താലും മഹത്വത്തെ ആമേൻ സ്വീകരിക്കുവാൻ ശക്തനായവൻ ഇന്നിവിടെ വന്നിട്ടുണ്ട്. कितना भी महिमा देने से भी उस महिमा को आदर का योग्य यीशु हमारे बीच में आया हुआ है യേശുവേ സകല മാനം മഹത്വം അങ്ങേക്ക് ഞങ്ങൾ അർപ്പിക്കുന്നു. सारे आदर और महिमा यीशु मसीह के लिए हाथ उठाकर प्रभु का धन्यवाद करें हाथ उठाकर अन्य भाषा में बात करते शुरू करें रीखा रा ठहरे रे रिसीव ओ रब चंद्र प्रभु का ग्लोरी प्रभु का महिमा करेगा महिमा करेगा ग्लोरी 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 रा ठहरे रे glorify your name, Lord. आमेन കർത്താവെ ഞങ്ങളുടെ കരത്തിലേക്ക് ഏൽപ്പിച്ച് ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് ദൈവസന്നിധിയിലിരിക്കുന്നു. അങ്ങ് ഞങ്ങളോട് ഇടപെടുന്നതിനായി നന്ദി. आमेन यीशु मसीह के हाथ में हम सबको देता हूं और हमारे बीच से बात करने के लिए मैं धन्यवाद करता हूं യേശുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ. यीशु के नाम पे ആമേൻ. आमेन ഹല്ലേലൂയ. हालेलुया ഈ നല്ല ദിവസത്തിനായിട്ട് നല്ല ആമേൻ ഈവനിങ്ങിനായിട്ട് ഞാൻ കർത്താവിന് നന്ദി ये പറയുന്നു. अच्छा दिन के लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूं ആമേൻ. ഇന്ന് കടന്നു വന്ന എല്ലാവരെയും ആമേൻ കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. आज जो भी प्रभु का हजूरी में आया सबको प्रभु आशीषित करे കർത്താവിൻ്റെ ശ്രേഷ്ഠദാസന്മാർ ടൈറ്റസ് പാസ്റ്റർ കിരൺ പാസ്റ്റർ എല്ലാവരെയും കർത്താവിൻ്റെ നാമത്തിൽ വന്ദനം ചെയ്യുന്നു. आमेन परमेश्वर का श्रेष्ठ दास खुदा का दास लोग प्रभु का दास पास्टर टाइटस पास्टर किरण को यीशु मसीह के नाम पे प्रेम के वंदन कहता हूं എന്നെ ഇവിടേക്ക് ആമേൻ ക്ഷണിച്ച കർത്താവിൻ്റെ ദാസനെയും കുടുംബത്തിനും പ്രത്യേകമായ നന്ദിയും വന്ദനവും मुझे आमंत्रित किया हुआ प्रभु का दास और परिवार के लिए मैं धन्यवाद करता हूं ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ഈ സമയത്തിൽ ഒത്തിരി ദൈവിക സാന്നിധ്യം ഞാൻ അനുഭവിക്കുന്നത് ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തിന് നന്ദി इस പറയുന്നു. समय पर मैं बहुत परमेश्वर का हजूरी अनुभव कर रहा हूं प्रभु का धन्यवाद ദൈവ करता हूं സാന്നിധ്യത്തിലാണ് ദൈവം നമ്മെ കൊണ്ടുവരുന്നത്. हमें प्रभु का सानिध्य में प्रभु का हजूरी में प्रभु हमें लेकर आया है അനേകർക്ക് കിട്ടാത്ത സാന്നിധ്യം. हमें बहुत सारे लोगों को ये हजूरी और ये आशीष नहीं मिला है ആമേൻ. അനേകർക്ക് കിട്ടാത്ത ഒരു കൃപയാണ് ദൈവം നമുക്ക് और किसी തന്നിരിക്കുന്നത്. को ना मिलने वाले ये हजूरी का आमीन आशीष प्रभु हमें दिया है പഴയ നിയമത്തിൽ അഭിഷിക്തന്മാരൊക്കെയും കൊതിച്ചിട്ടുണ്ട് ദൈവ സാന്നിധ്യം ഒന്ന് ആമേൻ പ്രാപിക്കാൻ പറ്റിയിരുന്നു. हमें पुराना नियम का अभिषिक्त लोग आमीन हालेलुया चाहता था कि इस हजूरी में बैठने के लिए और पाने के लिए അവർക്കൊന്നും അത് കിട്ടാൻ പറ്റിയില്ല. हमें वो लोग कोई भी उसको पा नहीं पाया എന്നാൽ യേശു മുഖാന്തരം നമുക്കത് സൗജന്യമായി लेकिन यीशु के द्वारा प्रभु हमें वो में दिया है ഹല്ലേലൂയ. हालेलुया യേശു ഇല്ലായിരുന്നെങ്കിൽ ഈ സാന്നിധ്യം ഇല്ല അവൻ കിട്ടത്തില്ലായിരുന്നു. यीशु अगर नहीं होता है तो ये हजूरी हमें नहीं मिलता है ഹല്ലേലൂയ. നാം ആയിരിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ കവറിങ്ങിനെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. हम लोग बैठने वाले इस यीशु हमें परमेश्वर का आमीन हालेलुया सुरक्षित स्थिति के लिए मैं प्रभु का धन्यवाद करता हूं എല്ലാവരും വളരെ പ്രാർത്ഥനയോടെ ഇന്ന് आज ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കും. प्रार्थना के साथ हम प्रभु का हजूरी में बैठेगा ആമേൻ. എനിക്കൊരു പ്രശ്നമുണ്ട്. ഞാൻ എത്ര മെസ്സേജ് ആമേൻ പ്രിപ്പയർ ചെയ്താലും ഇവിടെ വരുമ്പോൾ കർത്താവ് അതങ്ങ് മാറ്റും. आमीन मैं मैसेज तैयार करके आता है लेकिन इस पुलपिट में जब खड़ा होने के समय पर मैसेज चेंज होता है എന്തായാലും ആമേൻ ഞാൻ ആമേൻ പലതും 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 പ്രിപ്പയർ ചെയ്തുകൊണ്ട് വരുമ്പോൾ എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പറയും അതല്ല ഇതാണെന്ന്. आमीन मैं तैयार करके यहाँ पे आता है लेकिन परमेश्वर का आत्मा मुझे बोलता है ये संदेश नहीं है दूसरा है तुम्हें बताना है ആമേൻ. എനിക്കറിയാം തിയോളജിക്കലി പ്രസംഗം ആമേൻ പ്രിപ്പയർ ചെയ്ത് വെച്ചിട്ട് ആമേൻ പ്രസംഗിക്കാവൂവെന്ന്. हमें परमेश्वर हमें थियोलॉजिकली तैयारी के साथ प्रचार करना चाहिए എന്തായാലും ദൈവം അകത്ത് ഒരു കാര്യം പ്രകാശിപ്പിക്കണമെങ്കിൽ എന്നെങ്കിലും ഞാൻ അതിനെക്കുറിച്ച് ചിന്തിച്ചതായിരിക്കണം. आमीन हालेलुया एक बार परमेश्वर का प्रकाशित मेरे अंदर आने के लिए कभी भी मैं उसके बारे में सोचा होगा ആമേൻ. എൻ്റെ അകത്ത് ആമേൻ വലിയ പ്രിപ്പറേഷൻ ഒന്നും നടന്നില്ലേലും എന്നെങ്കിലും അതിനെക്കുറിച്ച് ദൈവിക ആലോചന വെളിപ്പെട്ടത് കൊണ്ടാണ് ഇന്നത് പുറത്തു വരുന്നത്. आमीन हालेलुया इसीलिए वो संदेश बाहर आता है कभी भी मैंने उसके बारे में तैयार नहीं किया है फिर भी मेरे अंदर क्या
अंदर परमेश्वर का आत्मा प्रकाशित किया हुआ एक आमेन आमेन प्रकाशित है, इसलिए आज वो संदेश बाहर आ रहा है। അതുകൊണ്ട് ഞാൻ നിങ്ങളെ എല്ലാവരും എൻകറേജ് ചെയ്യുന്നു, വചനത്തിലേക്ക് നിങ്ങൾ കയറണം. आमेन, इसलिए मैं आपको आमेन हालेलुया बताना चाहता हूं कि परमेश्वर का वचन के अंदर आना है, വചനത്തിൽ സന്തോഷിക്കണം. आमेन, इस वचन में आनंदित होना है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया, കോമഡി കണ്ട് സന്തോഷിക്കുന്നതിനേക്കാൾ आमेन हालेलुया, कॉमेडी देखकर आमेन आनंदित होने से, खुशी होने से, ആമേൻ യൂട്യൂബ് കണ്ട് സന്തോഷിക്കുന്നതിനേക്കാൾ यूट्यूब में आमेन देखकर आनंदित होने से ആമേൻ വലുതാണ് ദൈവവചനം ആമേൻ വായിച്ച് സന്തോഷിക്കുക. आमेन हालेलुया, उससे बड़ा है परमेश्वर का वचन को पढ़कर आनंदित होता है। വചനം എത്രത്തോളം ഭക്ഷിക്കുമോ അതവിടെ കിടക്കും. आमेन, कितना भी इस वचन को खाते हैं वो तुम्हारे अंदर होगा। ഹല്ലേലൂയ. നിങ്ങൾ തിന്നുന്ന എത്ര നല്ല ഫുഡ് ആയാലും ഒരു 2 മണിക്കൂറോ 3 മണിക്കൂറോ 5 മണിക്കൂറോ കാണത്തുള്ളൂ. हमें कितना भी अच्छा खाना आपने खाते हो वो 2 घंटे 3 घंटे 5 घंटे में आमेन खत्म हो जाता है। ആമേൻ അതെല്ലാം ആമേൻ കുറച്ച് കഴിയുമ്പോൾ അതങ്ങ് പോകും. हमें कुछ समय के बाद शरीर से विसर्जन हो जाएगा, പിന്നും നിനക്ക് വിശക്കും. हमें फिर भी आपको भूख लगेगा। എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ വചനം നിങ്ങൾ കണ്ടെത്തി ഭക്ഷിക്കാൻ തുടങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ അത് നിന്റെ ആത്മീക മനുഷ്യനെ വളർത്തിക്കൊണ്ടേയിരിക്കും. अगर परमेश्वर का वचन को आमेन हालेलुया ढूंढ कर खोज कर आमेन खाने के लिए तैयार होगा तो वो तुम्हारे भीतरी मनुष्यत्व को ताकतवर बना देगा। യെരമ്യാവ് പറയാണ്, കർത്താവേ ഞാൻ യഹോവേ നിന്റെ വചനം ഞാൻ കണ്ടെത്തി ഭക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. हमें यिर्मयाह भविष्यवक्ता बोलता है परमेश्वर यहोवा तेरे वचन को हमें खोज कर मैं खाता हूँ, ആമേൻ ഞാൻ കണ്ടെത്തി ഭക്ഷിക്കുന്നു. मैंने खोज कर देख कर उसको खाता हूँ। ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഈ വചനം അകത്തോട്ട് കേറി അകത്ത് കിടക്കുമ്പോഴാണ് ആമേൻ അത് നിങ്ങളുടെ സാഹചര്യം നിങ്ങളുടെ നടുവിൽ വെളിപ്പെട്ടു വരുന്നത്. आमेन, ये वचन तेरे अंदर जब पड़ा है तो जब तुम्हारा परिस्थितियों के बीच में ये प्रकट होना शुरू हो जाएगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ആമേൻ കേൾക്കാതെ ആമേൻ ആരും അയക്കാതെ എങ്ങനെ പ്രസംഗിക്കും? कोई अगर भेजा नहीं है तो कैसे प्रचार करेगा? പ്രസംഗിക്കാതെ എങ്ങനെ കേൾക്കും? प्रचार नहीं किया तो कैसे सुनेगा? കേൾക്കാതെ എങ്ങനെ വിശ്വസിക്കും? हमें बिना सुनकर कैसे विश्वास करेगा? ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഈ വചനം ആമേൻ അകത്ത് നിന്ന് ആമേൻ വായിച്ച് അതിനെ മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ आमेन, इस वचन को पढ़कर उसको ग्रहण करने के समय पर അത് നിങ്ങളെ വെറുതെ ഇരുത്തത്തില്ല. वो तुम्हें आमेन हालेलुया, आमेन हालेलुया, आमेन हालेलुया, ചുമ്മാ ഇരുത്തത്തില്ല. आमेन आलस्य में नहीं बिठा दे, वैसे नहीं बिठा देगा, നിങ്ങളുടെ വായ അടച്ചു വെക്കത്തില്ല. तुम्हारे मुंह को बंद नहीं रख सकता, അത് നിങ്ങളിൽ നിന്ന് ഒഴുകാൻ वो തുടങ്ങും. तेरे बाहर निकलना शुरू हो जाएगा, അതാണ് ആമേൻ പുറത്തു വരാൻ തുടങ്ങുന്നത്. वो आपके अंदर से बाहर आना शुरू हो जाएगा, അത് നിങ്ങൾ ആമേൻ നിങ്ങളുടെ സ്നേഹിതന്മാരോട് പറയാൻ वो തുടങ്ങും. तुम्हारे दोस्तों से बात करना शुरू നിങ്ങൾ करेगा, നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ പറയാൻ तुम्हारे തുടങ്ങും. घर के अंदर ये वचन बात करना शुरू हो जाएगा। ഹല്ലേലൂയ. അങ്ങനെ പറഞ്ഞു വരുമ്പോ അത് ചിലർ കേൾക്കാൻ തുടങ്ങും. ये बोल कर सुनने के लिए तैयार हो जाएगा। കേൾക്കുമ്പോൾ അവർക്ക് വിശ്വാസമായി जब वो പരിണമിക്കും. वचन सुनेगा विश्वास आएगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया, അതുകൊണ്ട് വചനം അകത്ത് ആമേൻ വെക്കുക. വചനം അകത്ത് വെക്കുക. आमेन, परमेश्वर का वचन को अंदर रखना। ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया, വചനം തിന്നുകൊണ്ടേ ഇരിക്കുക. वचन को खाते रहेगा, खाते എന്നോ रहेगा। ഞാൻ വായിച്ച വചനമാണ് ഇന്ന് പരിശുദ്ധാത്മാവ് എനിക്ക് തന്നത്. मैं कभी परमेश्वर हजूरी में बैठकर पढ़ा हुआ परमेश्वर का वचन प्रभु मुझे दिया। സക്കറിയ പ്രവചനം 2-ാം അധ്യായം 4-5 വാക്യങ്ങളാണ് പരിശുദ്ധാത്മാവ് जकरिया തരുന്നത്. भविष्यवक्ता 2 अध्याय का 4, 5, 6 നമുക്ക് എല്ലാവർക്കും സുപരിചിതമായ വാക്യങ്ങളാണ്. हमें पता है इस वचन। ആമേൻ. ഇങ്ങനെ അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. हाँ, ഓക്കെ, സക്കറിയ ചാപ്റ്റർ 2 വേഴ്സ് 4 and 5. जकरिया भविष्यवक्ता का पुस्तक है, उसका 2 अध्याय का 4 और 5। നീ വേഗം ചെന്ന് ബാല്യക്കോരനോട് സംസാരിച്ച് യെരുശലേം അതിലെ മനുഷ്യരുടെയും മൃഗങ്ങളുടെയും നിമിത്തം ബഹുത്വം നിമിത്തം മതിലില്ലാതെ തുറന്നു കിടക്കുമെന്ന് പറയുക. आमेन, यरूशलेम मनुष्य और घरेलू पशुओं की बहुतायत के मारे शहर बना के बाहर भी बसेगी। എന്നാൽ ഞാൻ അതിന് ചുറ്റും തീ മതിലായിരിക്കും. आमेन, हालेलुया।
यहोवा की ये वाणी है कि मैं अपने आप उसके चारों ओर आग से शहर बनाव ठहराऊंगा, ഞാൻ അതിന്റെ നടുവിൽ മഹത്വമായിരിക്കുമെന്ന് യഹോവയുടെ उसके അരുളപ്പാട്. बीच में मैं तेजोमय होकर दिखाई दूंगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഈ വചനത്തിനായി ഒരു നിമിഷം കർത്താവിനെ സ്തുതിക്കാം. इस वचन के लिए प्रभु का धन्यवाद करेगा. ഒന്ന് ശക്തിയോടെ സ്തുതിച്ചാട്ടെ. हमें सामर्थ्य के साथ प्रभु का महिमा करेगा. रोशे ठेरे रिखाला रभाला रमाना रंतरे. हालेलुया. रखाना ठना रटाना मना शांधना बलमस. ഇതൊരു പ്രോമിസ് ആണ് പരിശുദ്ധാത്മാവ് സഭയ്ക്ക് നൽകുന്നത്. आमेन. एक वायदा कलीसिया के लिए परमेश्वर का आत्मा दे रहा है. യെരൂശലേമിന്റെ സ്ഥിതിയെ കുറിച്ചാണ് ദൈവം പറയുന്നത്. यरूशलेम की स्थिति के बारे में परमेश्वर बोल रहा है. യെരൂശലേം ചുമ്മാതെ കിടക്കുമെന്നല്ല, आमेन. यरूशलेम ऐसे पड़ा रहेगा नहीं. യെരൂശലേം ശൂന്യമായി കിടക്കുമെന്നല്ല, यरूशलेम शून्य स्थिति में नहीं पड़ेगा. യെരൂശലേം ആമേൻ ആമേൻ യെരൂശലേം ആളുകളെല്ലാം ഓടിപ്പോയ ഒരു പട്ടണമായിരിക്കുമെന്നല്ല പറയുന്നത്. हालेलुया. यरूशलेम से लोग जनता भागा हुआ एक नगर जैसे नहीं है. ആമേൻ യെരൂശലേം ആമേൻ ജനത്തെ കൊണ്ട് നിറഞ്ഞിരിക്കും. आमेन. यरूशलेम पूरा जनता से भरने के लिए जा रहा है. ഹല്ലേലൂയ हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. എത്ര പേർക്ക് ആമേൻ നിങ്ങളുടെ ഈ കാലി സ്ഥലങ്ങളെ നോക്കി ഒന്ന് പ്രവചിക്കാൻ പറ്റും? कितने लोग इस जगह को देखकर भविष्यवाणी कर सकता है? ആമേൻ ഈ സ്ഥലം ആമേൻ നിറഞ്ഞിരിക്കും. ये आमेन. चर्च में जो खाली जगह पड़ा है वो भरना है. ഹല്ലേലൂയ यीशु के नाम पे ഹല്ലേലൂയ. भविष्यवाणी करना शुरू करो. ശൂന്യതകൾ നിറഞ്ഞിരിക്കും. हमें शून्य स्थितियों में भरने के लिए जा रहा है. ആമേൻ ആമേൻ ജനത്തിന്റെ ആൾപ്പെരുപ്പം ആമേൻ ഹേതുവായി ജനം നിറഞ്ഞിരിക്കും. आमेन. हालेलुया. भीड़ के कारण आमेन भर जाएगा. ആമേൻ ഹല്ലേലൂയ हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കർത്താവിൻ ദാസൻ എൻ പീറ്റർ എന്ന് പറയുന്ന ഒരു പാസ്റ്റർ ആമേൻ പാറശാലയ്ക്ക് അടുത്ത് ശുശ്രൂഷിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. आमेन. परमेश्वर का दास एम पीटर आमेन केरला में पाठशाला के समीप सेवकाई करता था. എന്റെ സ്വദേശത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ഒരു 10-15 കിലോമീറ്റർ അപ്പുറം. मेरा स्वदेश से लगभग आमेन 10 और 15 किलोमीटर से आगे है. അന്നത്തെ കാലത്ത് കേരളത്തിൽ വലിയ സഭകളില്ല. आमेन. उसी समय पर केरला में आमेन. हालेलुया. ज्यादा बड़ा कलीसिया नहीं है. എല്ലാ ചർച്ചിലും 30, 40, 50, 60. आमेन. हर एक कलीसिया में 30, 35, 40, 50, 60 उतना ज्यादा. 100 പേരുള്ള സഭയാണ് ഏറ്റവും വലിയ സഭ എന്ന് आमेन. अगर പറയുന്നത്. वहां पे अगर 100 लोग है तो सबसे बड़ा चर्च है. ആമേൻ ആ സഭകളെ ആമേൻ സഭകളിൽ പോകാൻ ജനത്തിന് ഭയങ്കര ആഗ്രഹമൊക്കെ ഉണ്ടാകും. आमेन. हालेलुया. उस कलीसिया में जाने के लिए लोगों के अंदर बड़ा आशा है. പാസ്റ്റർമാർ വളരെ ആമേൻ എത്ര വർക്ക് ചെയ്താലും 20-25 അങ്ങോട്ട് മേളിൽ പോകത്തില്ല. आमेन. पासवान लोग कितना भी मेहनत करने से भी 20-25 से ज्यादा नहीं जा पाता. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഈ ദേവദാസൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ തുടങ്ങി. इस प्रभु का दास प्रार्थना करना शुरू किया. അദ്ദേഹം ഒരു 1000 പേർക്ക് ഇരിക്കാവുന്ന ഒരു ഹോൾ അങ്ങ് പണിതു. आमेन. वो एक 1000 लोगों को बैठने वाला एक चर्च बनाया. ആമേൻ. എല്ലാരും ചോദിച്ചു എവിടെ എങ്ങനെ വരാനാ 1000 പേര്? सारे पूछने लगा कैसे आएगा लोग. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആമേൻ. എല്ലാരും തന്നെ കളിയാക്കി. सारे मजाक उड़ाना शुरू किया. എല്ലാ ദിവസവും ഈ ദൈവദാസൻ എന്ത് ചെയ്യുമെന്നറിയാവോ? हर एक दिन परमेश्वर का दास क्या करता है? ആമേൻ. ഓരോ സ്ഥലങ്ങളിൽ ചെന്ന് ഓരോ കോണുകളിലും ചെന്ന് പ്രാർത്ഥിക്കും, കർത്താവേ ഇവിടെ ഇരിക്കാൻ ജനത്തെ തരണേ. आमेन. चर्च के अंदर हर एक कोने पे जाकर प्रार्थना करना शुरू किया. यहाँ बैठने के लिए बंदा चाहिए. ആമേൻ. ആമേൻ. ഇവിടെ ഇരിക്കാൻ ജനത്തെ തരണമേ. हमें यहाँ बैठने के लिए जनता चाहिए. ഇവിടെ ഇരിക്കാൻ ജനത്തെ यहाँ തരണമേ. बैठने के लिए जनता चाहिए. ആമേൻ. ഇവിടെ വരെ ഈ സ്റ്റേജിന്റെ താഴെ വരെ ചെന്നിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ, കർത്താവ് ഇവിടെ ഇരിക്കാൻ ജനത്തെ प्रभु का തരണമേ. दास ऐसे प्रार्थना करता है. इस आमेन स्टेज के पास तक यहाँ बैठने के लिए जनता चाहिए. ऐसे प्रार्थना करता था. हालेलुया. പ്രാർത്ഥിക്കാൻ തോറും ആമേൻ ഉള്ളവർ കൊഴിഞ്ഞു പോകുന്നതല്ലാതെ വർദ്ധിക്കുന്നില്ല. हमें प्रार्थना करते जो है निकलता जाता है, अंदर कोई नहीं आ रहा था. ആമേൻ. വളരെ വിഷമമായി बड़ा दुख में चले അദ്ദേഹം गया. ആത്മയുദ്ധം ചെയ്ത് പ്രാർത്ഥിക്കാൻ वो തുടങ്ങി. आत्मा में मल्ल युद्ध करके प्रार्थना करने लगा. മുഴങ്കാൽ യുദ്ധം എന്നൊരു മീറ്റിംഗ് നടത്തി. आमेन. हालेलुया. घुटना में बैठकर मल्ल युद्ध करने वाला एक सेवकाई शुरू किया. ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. ഇത് കേട്ടിട്ട് എല്ലാ പാസ്റ്റർമാരും തന്നെ എതിർത്തു. आमेन. उसको देखकर सारे पास्टर लोग उसको विरोध हो गए. പിശാച് എതിർക്കത്തില്ല പല കാര്യങ്ങളും. हालेलुया. लेकिन आमेन. हालेलुया.
शैतान कोई बात विरोध नहीं करता है, ആമേൻ. എന്നാൽ പാസ്റ്റർമാർ എതിർക്കും. लेकिन पास्टर्स कुछ बात को विरोध करता है। ആമേൻ. അദ്ദേഹം വളരെ ആമേൻ പോസിറ്റീവ് സെൻസിൽ ചില മീറ്റിംഗുകൾ വെക്കാൻ തുടങ്ങി. हमें वो बड़ा पॉजिटिवली सोचकर बड़ा बड़ा मीटिंग रखना शुरू किया, ആത്മയുദ്ധം ചെയ്യാൻ തുടങ്ങി. आत्मा में मल्ल युद्ध करना शुरू हो गया। ദേശത്തിലൂടെ നടന്ന് പ്രാർത്ഥിക്കുക. हमें ये ദേശത്തിലൂടെ നടന്ന് देश പ്രാർത്ഥിക്കുക. के बीच में पैदल जाकर प्रार्थना करना शुरू किया। സഭയിൽ വരുന്നവരെ കൊണ്ട് എല്ലായിടത്തും ആമേൻ പോയിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ പറയും. എല്ലായിടത്തും മാറി മാറി നടന്ന് कलीसिया में आने പ്രാർത്ഥിക്കാൻ वाला പറയും. हर एक कोने पे जाकर हर एक जगह पर जाकर बैठकर प्रार्थना के लिए बोलना शुरू ആമേൻ. किया। ഇവിടെ ഇരിക്കാൻ ജനത്തെ ചോദിക്കാൻ പറയും. आमीन हालेलुया। यहाँ पे बैठने के लिए जनता को परमेश्वर से पूछने के लिए बोलता था। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഒരു ദിവസം സഭ വളരാൻ തുടങ്ങി. एक दिन कलीसिया बढ़ना शुरू हो गया। 100 आमीन ജനം 100 हो गया। 100 ആമേൻ. ആമേൻ. 500 आमीन 500 हो गया। 500 ആമേൻ ആർക്കും ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല. അത് വീണ്ടും വളരാൻ തുടങ്ങി. आमीन हालेलुया। जब 500 हो गया तो लोगों को अच्छा नहीं लगना शुरू हो गया, लेकिन फिर वो कलीसिया बढ़ना शुरू हो गया। ഹല്ലേലൂയ. അവിടെ ഒരു ആരാധന ഉണ്ടായിരുന്നത് 2 ആരാധനയായി वहाँ पे മാറി. एक आराधना तो वो दूसरा आराधना शुरू किया। ആമേൻ. എന്റെ അറിവിൽ ഞങ്ങൾ ഒരു പ്രാവശ്യം അവിടെ ചെന്നപ്പോൾ ഞങ്ങൾക്ക് ഇരിക്കാൻ സ്ഥലമില്ല. ആമേൻ. ഇങ്ങനെ ചേർന്ന് ജനം വന്നിരിക്കുകയാണ്. आमीन। एक बार हम लोग वहाँ पे आराधना के लिए गया तो बैठने के लिए जगह नहीं है, क्योंकि स्टेज में सटाकर लोग बैठा हुआ है। ആമേൻ. എന്ന് പറഞ്ഞാൽ ആമേൻ ഞങ്ങൾ ആദ്യത്തെ ആരാധനയുടെ ആമേൻ പകുതിയുടെ സമയത്തിലാണ് ഞങ്ങൾ അവിടെ ചെല്ലുന്നത്. आमीन हालेलुया। पहले आराधना का बीच का समय में हम लोग वहाँ पे पहुंच गया था, എന്നിട്ടും ഞങ്ങൾക്ക് ഏകദേശം മിഡിലാ സ്ഥലം കിട്ടിയത്. फिर भी हमें हालेलुया അടുത്ത ആരാധനയിലെ हमें दूसरा आराधना में बीच में जगह मिला है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇന്ന് അവിടെ ഏകദേശം എൻ്റെ അറിവ് ശരിയാണെങ്കിൽ 10,000 പേരോളം ഇരിക്കുന്ന ഒരു വലിയ ദൈവാലയം അവിടെ പണിയപ്പെടാനിടയായി. आमीन हालेलुया। वहाँ पे अभी इसी समय पर मेरा जानकारी अगर सही है तो 10,000 लोगों के लिए एक बड़ा परमेश्वर का भवन वहाँ पे बन गया है। ഇന്ത്യ തമിഴ്നാട് കേരള തമിഴ്നാട് ബോർഡറിലാ ചർച്ച आमीन। ഇരിക്കുന്നത്. ये केरला तमिलनाडु का सीमा में ये चर्च है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അവിടേക്ക് അനേക ആയിരങ്ങൾ ഒഴുകാൻ തുടങ്ങി. उस जगह पर बहुत सारे लोग वहाँ पे आना शुरू हो गया। ദൈവാത്മാവിനാൽ ഒരു കാര്യം ഞാൻ പറയാം. परमेश्वर का आत्मा में मैंने एक बात कहना चाहता हूँ। ദൈവിക ദർശനം ആയിരക്കണക്കിന് പേർക്ക് വരാറുണ്ട്. आमीन हालेलुया। परमेश्वर का दर्शन बहुत सारे हजारों लोगों को आता है। ആമേൻ. അനേകർ ഈ ദർശനം കാണാറുണ്ട്. हमें अनेक लोग परमेश्वर का दर्शन देखता है। അനേക പാസ്റ്റർമാർക്ക് ഈ ദർശനം കിട്ടിയിട്ടുണ്ട്. आमीन। अनेक पासवान लोगों को ये दर्शन मिला है। പക്ഷെ ദർശനം ചുമ്മാതെ അങ്ങോട്ട് വരത്തില്ല. आमीन हालेलुया। दर्शन ऐसे नहीं मिलता है, ചുമ്മാതെ അങ്ങോട്ട് കിട്ടത്തില്ല. आमीन ऐसे नहीं आता है। അതിനുവേണ്ടി വർക്ക് ചെയ്യുന്നവരെ ദൈവം പുതുക്കുന്നു. आमीन हालेलुया। उसके लिए मेहनत करने वाला, प्रयास करने वाले के लिए परमेश्वर खड़ा करेगा। ദർശനം ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ചുമ്മാതെ കിടന്ന് ഉറങ്ങാനല്ല. आमीन। विजन है, दर्शन है बोलकर आलस्य में सोने के लिए नहीं है। ആമേൻ. യഹോവ വാഗ്ദത്തം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. आमीन। परमेश्वर वायदा किया हुआ ദൈവം है। പ്രവൃത്തി അയക്കുമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. परमेश्वर का पराक्रम काम भेजने के लिए वो तैयार ഈ है। സഭയെ നിറയ്ക്കുമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. आमीन इस कलीसिया को भरेगा ये बोला है। ആമേൻ. ജനത്തെ ആമേൻ ദൂരങ്ങളിൽ നിന്ന് ആമേൻ കൂട്ടിവരുത്തുമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. आमीन जनता को दूर देश से यहाँ लेकर आया है, ये बोला है। ഹല്ലേലൂയ. आमीन हालेलुया। പറഞ്ഞിട്ടുണ്ടോ? आमीन। परमेश्वर ഞാൻ പറഞ്ഞല്ല, हालेलुया बोला है क्या? നീ ഇവിടെ വന്ന ദൈവദാസന്മാരെല്ലാം പറഞ്ഞിട്ടുണ്ടാവും. हमें यहाँ पे आया हुआ हर एक प्रभु का दास यही बोला होगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഹല്ലേലൂയ. मैं नहीं, यहाँ पे पहले से आया हुआ सारे जितना भी പാസ്റ്റർ തന്നെ പറഞ്ഞിട്ട് ആമേൻ. ആരെങ്കിലും പറയാതെ പോയിട്ടുണ്ടോ? आमीन। कोई भी यहाँ पे बिना बोल के नहीं गया है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया। എന്താ അതിന്റെ പ്രത്യേകത? हमें पता है क्यों है? ആമേൻ. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഒന്നാകുന്നു എന്നതാണ്. हमें परमेश्वर का आत्मा एकदा की आत्मा है। ആമേൻ. ആത്മാവ് പറഞ്ഞു പോയിട്ടുണ്ട്. आमीन। पवित्र आत्मा भूल कर गया है। ആമേൻ. പക്ഷേ നമ്മൾ എന്താ ചെയ്യുന്നറിയാവോ? आमीन। हमें क्या करना है? ആമേൻ. ഒരു മീറ്റിംഗ് ആമേൻ അതിന്റെ സമയത്ത് നമ്മൾ വരും. आमीन। इस मीटिंग का एक संगति का समय पर जब आएगा, ആമേൻ. നമ്മൾ അവിടെ ഇരുന്ന് ആരാധിക്കും. हम वहाँ पे बैठकर आराधना करेगा, നമ്മൾ തിരിച്ചു പോകും. हम वापस चले जाएगा। ദർശനത്തെ
ദർശനത്തെ ഗർഭം ധരിക്കുന്നില്ല. आमेन. दर्शन को गर्भवती नहीं होता है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ദർശനം അങ്ങോട്ട് കൺസീവ് ആകണം. आमेन. परमेश्वर का दर्शन तुम्हारे अंदर आमेन हालेलुया गर्भवती होना है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആമേൻ. ദർശനം അങ്ങോട്ട് അകത്തു വരണം. आमेन. इस दर्शन आपके अंदर होना है. എന്റെ സഭ ഇങ്ങനെ ഇരുന്ന പോരാ. मेरा कलीसिया ऐसे नहीं बैठना है. ഇവിടെ ഇരിക്കുന്ന പാസ്റ്റർക്ക് മാത്രം ആ ഭാരം വന്നാ പോരാ. यहाँ बैठने वाले पास्टर को सिर्फ वो बोझ होने से कोई आमेन फायदा नहीं है. ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. പാസ്റ്റർക്ക് ഭാരം വന്നാൽ കർത്താവ് പാസ്റ്ററെ ദൈവം അഭിഷേകം ചെയ്ത് ഉയർത്തി കൊണ്ടുപോകും. आमेन. अगर परमेश्वर का दास के ऊपर वो बोझ है तो प्रभु का दास ऊपर चला जाएगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അവരുടെ മേൽ അഭിഷേകം വർദ്ധിക്കും. आमेन. उनके ऊपर का अभिषेक बढ़ता जाएगा. പിന്നെ ദൈവത്തിന്റെ ദാസനെ നിങ്ങൾ പിടിച്ചാ കിട്ടത്തില്ല. प्रभु का दास को पकड़ के नहीं मिलेगा. ഹല്ലേലൂയ. आमेन. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അയ്യോ പാസ്റ്റർ കിട്ടുന്നില്ല. അയ്യോ പാസ്റ്റർ എന്തോ ബിസി ആണോ? आमेन. पास्टर तो मिल ही नहीं रहा है. पास्टर क्या बिजी है क्या? എന്റെ വിശ്വാസികളോട് ഞാൻ ഒരു കാലത്ത് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. आमेन. मेरे विश्वासी लोगों से मैंने एक बार बोला था. ആമേൻ. ഞാൻ സഭയിൽ കുത്തിയിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ കൂടെ വന്നിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ അവരെ വിളിക്കും. आमेन. मैं अगर कलीसिया में बैठ के प्रार्थना करने के समय अपने विश्वासियों को बोलता था मेरे साथ आकर बैठ के प्रार्थना करो. ആമേൻ. ഒരു സമയത്ത് ഞാനൊന്നും എന്നെ വിളിച്ചാലൊന്നും കിട്ടത്തില്ല. कुछ समय के बाद मुझे फिर बुलाएगा तो नहीं मिलेगा. സഭയെ ദൈവം നിറയ്ക്കും. हमें कलीसिया को भर देगा. ആമേൻ. ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി കാണും. परमेश्वर का काम देखेगा. ആമേൻ. അന്ന് ഒരു ആരാധന പോലും നിറച്ച ആൾക്കാരില്ല. आमेन. एक आराधना के लिए भी हॉल भर के आराधना के लिए लोग नहीं मिलता था. ആമേൻ. ഇന്ന് 3 ആരാധനകൾ ദൈവം നടത്തുന്നു. आमेन. अभी वहाँ पे 3 आराधना होता है. ആമേൻ. കർത്താവിന്റെ കൃപയാൽ പറയട്ടെ. मैं परमेश्वर के कृपा में बात करता ഒരു हूँ. ആരാധനയിൽ ഇരുന്നവർ അടുത്ത ആരാധനയിൽ റിപ്പീറ്റ് ചെയ്യേ വരുന്നില്ല. आमेन. एक आराधना में बैठने वाला दूसरा आराधना में नहीं बैठता है. ആമേൻ. എല്ലാവരും ഈ എല്ലാ ആരാധനയിൽ ഇരിക്കണമെന്ന് ഞാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല. आमेन. मैं सबको नहीं बोला है कि हर एक आराधना में तुम बैठना है. ആമേൻ. ആമേൻ. കാരണം ജനത്തെ അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്യാൻ വേണ്ടി അങ്ങനെ ഇരുത്തുന്ന പരിപാടി ഞങ്ങൾക്കില്ല. हालेलुया. जनता को एडजस्ट करने के लिए हमें हर एक आराधना में बिठाने वाला सिस्टम हमारा चर्च में नहीं है. ഇപ്പൊ വിശ്വാസികൾ വിളിക്കുക. हमें अभी विश्वासी फोन करता है. ആമേൻ. പാസ്റ്റർ എന്നാ ഫ്രീ ആകുന്നേ? पास्टर जी कब फ्री होता है? എന്ന് പഞ്ചാബിൽ നിന്ന് വരും? हमें कब पंजाब से वापस आएगा? എന്ന് ആമേൻ. എന്ന് ഒറീസയിൽ നിന്ന് വരും? कब ओडिशा से वापस आएगा? കഴിഞ്ഞ ദിവസം ഒരു ആമേൻ ബ്രദർ എന്നെ വിളിച്ചിട്ട് പറയുവാ, हमें पिछले दिन में एक ब्रदर मुझे फोन എന്നെ ഉയർത്താൻ വേണ്ടി പറയല്ല. मैं अपने ऊपर को बड़ा करने के लिए नहीं बोल रहा हूँ. എന്നോട് ദേഷ്യപ്പെട്ട് പറയാ, अब मुझे गुस्सा आकर बोल रहा था. ബാംഗ്ലൂരിലല്ല ഇപ്പൊ. हमें अभी बेंगलुरु में है क्या? എന്തിനാ ഓടുന്നേ? हमें किस लिए इतना भागता है? കർത്താവ് ഓടിക്കുന്നോണ്ട് ഓടുവാ. हमें परमेश्वर भगाता है इसलिए भाग रहा है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. എനിക്ക് ഓടണമെന്ന് വലിയ താല്പര്യത്തോടെ ഓടുകയല്ല. हमें मुझे अगर दौड़ने का कोई जरूरत नहीं है. ആമേൻ. പക്ഷേ കർത്താവിനാൽ ആത്മാവിനാൽ ഒരു കാര്യം പറയാം. हमें आत्मा में पवित्र आत्मा में मैं एक बात कहना चाहता हूँ. നിങ്ങളുടെ കൂടെ ദൈവം നിർത്തിയിരിക്കുന്ന അഭിഷിക്തന്മാരോട് കൂടെ നിങ്ങൾ സഹകരിച്ചാൽ, हमें तुम्हारे साथ में तुम्हारे बीच में खड़ा होने वाला अभिषिक्त के साथ अगर तुम सहकरण किया है तो രണ്ടുപേരെ കാണത്തുള്ളൂ. हमें अगर तुम 2 लोग होगा. ആമേൻ. നിങ്ങൾ ഭാരത്തോടെ അവരോട് കൂടെ ഇരുന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാൽ, अगर बोझ के साथ उनके साथ अगर बैठा कर प्रार्थना किया है ഓരോ तो നിമിഷവും പ്രാർത്ഥിച്ചാൽ, एक पल अगर प्रार्थना करेगा तो ഓരോരോ കാമന് ഇടത്തും പോയി പ്രാർത്ഥിച്ചാൽ, एक पिंड में गांव में जाकर अगर प्रार्थना किया है तो ഈ സഭ ഇങ്ങനെ ഇരിക്കത്തില്ല. इस कलीसिया ऐसे नहीं बैठेगा. ആമേൻ. ദൈവാത്മാവ് ജനത്തെ കൂട്ടി വരുത്താൻ തുടങ്ങും. हमें परमेश्वर का आत्मा जनता को इसके अंदर लेकर आएगा. ആമേൻ. ജനത്തിന് വീട്ടിൽ ഇരിക്കാൻ മനസ്സ് വരത്തില്ല. हमें जनता को घर पे बैठने के लिए हमें मन नहीं होगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. എന്താ പ്രശ്നം? हमें क्या है समस्या? ആമേൻ. ആ എൻ പീറ്റർ പാസ്റ്റർ ചർച്ചിനെ കുറിച്ച് ഞാൻ പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ, हमें मैं उस एम पीटर पास्टर का कलीसिया के बारे में जब बोलेगा तो ദൈവ വചനം ശക്തമായി പ്രഘോഷിക്കുകയാണ്. वहां पे परमेश्वर का वचन बड़ा सामर्थ्य के साथ प्रचार വലിയ करता है. വിടുതലിനല്ല ഒരു ഇമ്പോർട്ടന്റ് കൊടുക്കുന്നത്. हमें बड़ा छुटकारे के लिए वो इम्पोर्टेंट नहीं देता है. നമുക്ക് വേണമെങ്കിൽ ഇമ്പോർട്ടൻസ് ചുട്കാരയ്ക്കും ചങ്കായിക്കും ഒക്കെ കൊടുക്കാൻ പറ്റും. अगर उनको इम्पोर्टेंस छुटकारा और चमत्कार के लिए कर सकता है, പക്ഷെ അത് ജനത്തെ നിർത്തത്തില്ല. वो जनता को रोकता नहीं है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. യെരൂശലേം പിന്നെ
ചിതറിക്കിടക്കും. आमेन हालेलुया यरूशलेम फिर तितर बितर हो जाएगा. ഹല്ലേലൂയ. आमेन ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ജനം നിറയണമെങ്കിൽ आमेन जन आने के लिए വചനം നിറയണം. आमेन परमेश्वर का वचन पर വചനം നിറഞ്ഞാൽ परमेश्वर का वचन अगर बढ़ेगा तो ദർശനം നിറയും. आमेन दर्शन बढ़ जाएगा. ദർശനം നിറഞ്ഞാൽ दर्शन बढ़ जाएगा. ദർശനത്തോടു കൂടെ നിങ്ങൾ സഹകരിക്കുമെങ്കിൽ दर्शन के साथ अगर तुम बैठने के लिए तैयार है तो ആമേൻ. നിങ്ങൾ ചുമ്മാതെ ദർശനം കൊണ്ടെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ഉറങ്ങിയാൽ നടക്കില്ല. आमेन दर्शन है बोलकर आलस होकर सोने से कुछ नहीं होगा. ഹല്ലേലൂയ. നിങ്ങൾ അവിടെ തന്നെ ഇരിക്കും. तुम लोग वैसे ही वही रहे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ദർശനത്തിന് ഒരു അവധി വച്ചിരിക്കുന്നു. आमेन दर्शन के लिए एक समय रखा है. സമയം വച്ചിട്ടുണ്ട്. एक समय रखा है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. സഭയുടെ ദർശനത്തിനൊരു സമയം വച്ചിട്ടുണ്ട്. कलीसिया का दर्शन के लिए एक समय रखा है. അതുകൊണ്ട് സഹോദരന്മാർ എന്ത് ചെയ്യണം? आमेन क्या करना है भाई लोग? ആമേൻ. സഹോദരിമാർ എന്ത് ചെയ്യണം? आमेन बहन लोग क्या करना है? ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കർത്താവേ, ഇവിടെ ഇരിക്കാൻ ഇന്ന് ജനത്തെ കൊണ്ടുവരണം. आमेन यहाँ बैठने के लिए जन को लेकर आना है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഇവിടെ ഇരിക്കാൻ മാത്രം കൊണ്ടുവന്നാ പോരാ. आमेन हालेलुया. सिर्फ यहाँ बैठने के लिए नहीं है. ഞങ്ങൾ ഇന്നലെ രാത്രി ആമേൻ ആരാധന കഴിഞ്ഞിട്ട് ഞാൻ ഈ വഴികളിലൂടെ നടന്ന് പ്രാർത്ഥിച്ചു. आमेन हालेलुया. कल का सेशन के बाद शाम का सेशन के बाद हम ये आमेन रास्ते से पैदल जाकर प्रार्थना किया. നിങ്ങൾ എത്രയോ പേര് ഇതുവഴി യാത്ര ചെയ്യുന്നുണ്ട്. कितना लोग इसी रास्ते से अगर आप लोग आते जाते हैं. ആമേൻ. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കാറുണ്ടോ? तुम लोग प्रार्थना करते हैं क्या? അയ്യോ, ഞങ്ങൾ വരുന്ന തന്നെ വലിയ കഷ്ടപ്പെട്ടിട്ടാ. आमेन हम लोग अगर आते हैं तो बहुत मुश्किल से आता है. ഹല്ലേലൂയ हालेलुया. എന്ന് പറഞ്ഞോണ്ടാ നമ്മൾ വരുന്നത്. आमेन हालेलुया. हम तो आमेन माता छोड़ के आता है यहाँ पे. ആമേൻ. കർത്താവേ, ഇനി ജനത്തെ തരണമെന്നോ? आमेन हाँ. और अभी और जन के लिए हम प्रार्थना कर लें. हम आ गए तो बहुत बड़ी बात है. ആമേൻ. ആമേൻ. അങ്ങനെ അല്ല ചിന്തിക്കേണ്ടത്. ऐसे मत सोचना. ആമേൻ. ദൈവം തന്ന ദർശനമാണിത്. हमें परमेश्वर दिया हुआ एक दर्शन है ये. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആ ദർശനത്തിന് ദൈവം നിങ്ങളെയും കൂടെ കൂട്ടിയേക്കുക. आमेन उस दर्शन के लिए तुम लोगों को भी इसके अंदर परमेश्वर लेकर आया है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. എത്ര പേർ വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്? कितना लोग विश्वास करता है. ദൈവം ഈ ദർശനത്തിന്റെ കൂടെയാണ് എന്നെ കൊണ്ടുവന്നേക്കുന്നത്. आमेन परमेश्वर इस दर्शन के साथ हमें लेकर आया है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. വിശ്വാസമുണ്ടോ? कितना लोग को विश्वास है? ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നിങ്ങൾ ഈ എന്റെ കൂടെ വന്നില്ലെങ്കിൽ ഞാൻ അതും പറഞ്ഞുകൊണ്ട് അവിടെ നിൽക്കും. आमेन हालेलुया. अगर तुम लोग मेरे साथ अगर नहीं आए तो मैं वहीं खड़ा हो जाएगा. ആമേൻ. മണിക്കൂറുകളെ പോയാലും ആമേൻ ഈ മെസ്സേജ് കംപ്ലീറ്റ് ആകത്തില്ല. आमेन कितना भी घंटे आगे बीत गया तो भी मैसेज कंप्लीट नहीं होगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ശ്രദ്ധിക്കണേ. ध्यान लगाना है. ദർശനം ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞിട്ട് आमेन दर्शन है बोलने से നിങ്ങളുടെ ബിസികളിൽ ഓടിയിട്ട് तुम കാര്യമില്ല. अपने कामों में बिजी होने से फायदा नहीं है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ദൈവം നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കും. परमेश्वर तुम्हें आशीष करेगा. അതെല്ലാം ഷോർട്ട് ആയിട്ടുള്ള കാര്യങ്ങളാണ്. वो सारे आमेन हालेलुया क्षण समय के लिए അത് है. നിങ്ങളെ ഉറപ്പിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. वो तुम्हें मसीह विश्वास में स्थिर रखने के लिए है. പക്ഷെ ദൈവം നിങ്ങളെ ഇവിടെ കൊണ്ടുവന്നതിന്റെ ഉദ്ദേശം परमेश्वर आपको यहाँ पे लेकर आने का उद्देश्य നിങ്ങളിലൂടെ ശൂന്യതയെ നിറയ്ക്കുക എന്നതാണ്. तुम्हारा जरिया शून्य स्थिति को भरने के लिए है. എത്ര പേർ വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്? कितने लोग विश्वास करता है? ഏത് ശൂന്യത നിറയ്ക്കുക എന്നതാണ്. हमें कौन सा शून्यता को भर देगा? നിങ്ങളുടെ പോക്കറ്റിലെ ശൂന്യത നിറയ്ക്കുക എന്നതല്ല. तुम्हारे पॉकेट के अंदर बटुए के शून्यता भरने का बात नहीं कर रहा हो. അത് ദൈവം वो ചെയ്യുമായിരിക്കാം. तो परमेश्वर करेगा. അത് ചെയ്താൽ ചിലപ്പോൾ നിങ്ങൾ അതിന്റെ ദശാംശം കൊടുത്തേക്കാം. अगर उसको भर देगा तो कुछ ना कुछ तुम कलीसिया में देगा. ആമേൻ. പക്ഷേ लेकिन वो बात नहीं है. ആമേൻ. അതല്ല ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം. परमेश्वर का उद्देश्य ये है. ആമേൻ. ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം ജനത്തെ കർത്താവിലേക്ക് പിടിച്ചുകൊണ്ടുവരിക. हमें परमेश्वर का उद्देश्य जन को प्रभु यीशु में आकर्षित करना है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഈ കഠിനതയുള്ള പട്ടണത്തിൽ, ഈ കഠിനതയുള്ള സ്ഥലങ്ങളിൽ आमेन ये कठिन प्रदेश में ആമേൻ കർത്താവ് ദാസൻ പറഞ്ഞു എത്രയോ ദൈവദാസന്മാരുടെ ആമേൻ ഇവിടെ ഉണ്ടായിരുന്നു, എന്നാൽ ആരെയും ആമേൻ സാത്താൻ ഇവിടെ നിർത്തിയില്ല. आमेन हालेलुया. परमेश्वर दास बोला हो जैसे बहुत सारे लोग
लोग यहाँ सेवा के लिए आया, लेकिन कोई भी यहाँ टिक नहीं पाया. ആമേൻ. കർത്താവ്ദാസനും കുടുംബവും ആമേൻ ഇവിടെ പാസ്റ്റർ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യോ എന്ന് എനിക്കറിയത്തില്ല. കർത്താവ്ദാസനും കുടുംബവും ആമേൻ ചുമ്മാതെ ഇവിടെ നിൽക്കത്തില്ല. आमेन, हालेलुया. प्रभु का दास और दासी यहाँ पे ऐसे नहीं खड़ा होगा. ആമേൻ. അദ്ദേഹത്തിന് ആമേൻ നാട്ടിൽ വീടും സൗകര്യം ഇല്ലാത്തത് കൊണ്ട് ഇവിടെ വന്ന് വീട് വാങ്ങിച്ചതല്ല. आमेन. आमेन. केरला में मेरा घर वगैरह अगर नहीं है, इसीलिए यहाँ पे आके जमीन लेकर घर नहीं बनाया. ആമേൻ. ഞങ്ങൾക്ക് അവിടെ നല്ല ആമേൻ പ്രോപ്പർട്ടികളും നല്ല കാര്യങ്ങളും എല്ലാം ഉണ്ട്. आमेन. प्रभु हमें वहाँ पे सब कुछ देकर आशीष किया हुआ है. ഹല്ലേലൂയ. ഇനി हालेलुया. എന്റെ കാര്യം പറയാം. मेरा बात मैं कहना चाहता ആമേൻ. हूँ. എന്റെ കാര്യം പറയാം. मेरा बात मैं कहना चाहता हूँ. ആമേൻ. ഞാൻ കർണാടകയിൽ ആമേൻ ശുശ്രൂഷയ്ക്ക് വന്നിട്ട് ഇന്ന് വരെ വാടകയിലാണ് ഞാൻ താമസിക്കുന്നത്. आमेन. मैं कर्नाटका में आमेन सेवकाई के लिए आके अभी तक मैं आमेन किराए पे रहता है. എന്റെ അളിയൻ നാട്ടിൽ നിന്ന് വിളിച്ചിട്ട് പറയുക, ഇതേ ഇവിടെ വീട് പണിതിട്ടേക്കുക, വേണമെങ്കിൽ വന്ന് താമസിച്ചോ. मेरा हालेलुया. आमेन. हालेलुया. जीजा जी. आमेन. हालेलुया. अगर तुम जल्दी आना, तुम्हारे लिए घर बना के रखा है और वो खाली पड़ा है. ആമേൻ. കർണാടകയിൽ നിങ്ങളുടെ ശുശ്രൂഷയൊന്നും വേണ്ട. आमेन. आमेन. बेंगलुरु में कर्नाटक में तुम्हारा सेवकाई की जरूरत नहीं है. ആമേൻ. ഞാൻ പറഞ്ഞു എന്റെ ദർശനം ഇപ്പൊ കർണാടകയിലാ കിടക്കുന്നേ. मेरा विजन अभी कर्नाटका में है. ആമേൻ. ദൈവം അവിടെ എന്നെ ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. परमेश्वर वहां पे मुझे रखा है, वो इस्तेमाल करता है. ഞങ്ങൾ എല്ലാത്തെയും വിട്ട് അവിടെ നിൽക്കുന്നതിന്റെ കാരണം मैं എന്നറിയാമോ? सब कुछ छोड़कर वहां पे रहने का कारण ഒരു बताया क्या है? ദർശനത്തിന്റെ കംപ്ലീഷൻ കാണണം. हमें एक दर्शन का समाप्ति देखना है. ഇന്ന് എന്നെ കേൾക്കുന്ന ദൈവ പൈതലേ, हमें मुझे सुनने वाले परमेश्वर का ഞങ്ങൾ संतान, ഞങ്ങൾ ത്യാഗത്തിന് തയ്യാറാണ്. अगर हम हमें अपने आप को त्यागने के लिए तैयार है, നിങ്ങൾ ത്യാഗത്തിന് തയ്യാറാണോ? तुम लोग त्यागने के लिए तैयार है क्या? ഹല്ലേലൂയ. हालेलुया. പഞ്ചാബ് എന്ന് പറയുന്നിടത്ത് പല രീതിയിലുള്ള ഉണർവ് നടക്കുന്നുണ്ട്. आमेन. पंजाब का जगह पर अलग अलग तरीका भेदारी आया हुआ है. ആമേൻ. പല രീതിയിലുള്ള അത്ഭുതങ്ങൾ നടക്കുന്നുണ്ട്. अलग अलग जगह पर अलग अलग देश में अलग अलग तरीका में चमत्कार होता है. പക്ഷേ ഇങ്ങനെയുള്ള സ്ഥലങ്ങളിൽ വന്ന് ശുശ്രൂഷിക്കാൻ ആരും തയ്യാറാകത്തില്ല. लेकिन ऐसे वाला जगह पर आकर सेवकाई करने लिए कोई तैयार नहीं होगा. ആമേൻ. ഇങ്ങോട്ട് തരാൻ ഒന്നും കിട്ടത്തില്ല. आमेन. हालेलुया. मुझे आमेन. हालेलुया. इधर देने के लिए कुछ ഇങ്ങോട്ടൊന്നും കിട്ടിയിട്ടല്ല നമ്മൾ നിൽക്കുന്നേ. आमेन. यहाँ कुछ मिलने के कारण नहीं खड़ा है. കർത്താവിന്റെ ഒരു ദർശനം. परमेश्वर के एक विजन. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കേൾക്കണം, ദർശനത്തിന് വേണ്ടിയാ ഞങ്ങൾ ഇവിടെ നിൽക്കുന്നത്. आमेन. विजन दर्शन के लिए हम खड़ा है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതിനു വേണ്ടിയാ ദൈവം നിങ്ങളെയും കൂടെ കൂട്ടി യോജിപ്പിച്ചേക്കുന്നത്. आमेन. उसी दर्शन के लिए तुम लोगों को यहाँ पे लेकर आकर कनेक्ट किया है. എന്നാൽ നമ്മൾ എന്താ പറയുന്നേ? हम क्या बोलता है? ആമേൻ. ആമേൻ. ഇത് പാസ്റ്ററിന്റെ സഭയാ. आमेन. ये पास्टर जी का कलीसिया है. ആമേൻ. ഇത് ഇന്നയാളുടെ സഭയാ. ये तो फलाने का कलीसिया है. ആമേൻ. ആമേൻ മിനിസ്ട്രിയുടെ സഭയാ. ये ऐसे सेवकाई, ये ऐसे संस्था का कलीसिया है. എന്നെ വളർത്തുന്നില്ല, हमें मुझे नहीं बढ़ाता है, എന്നെ ഉയർത്തുന്നില്ല. मुझे नहीं खड़ा करता है. നിന്നെ ഉയർത്താനാണോ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചേക്കുന്നത്? तुझे खड़ा करने के लिए परमेश्वर मुझे बुलाया है क्या? ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ദർശനം ആരുടേതാ? विजन दर्शन किसका है? ഹല്ലേലൂയ. हालेलुया. എന്നോട് പണങ്ങല്ല. मेरे से आमेन. हालेलुया. गुस्सा मत करना. गुस्सा मत कर. ओके. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആമേൻ. നിങ്ങൾക്ക് അത്ഭുതം വേണം. हमें तुम्हें छुटकारा चाहिए. അതിനുവേണ്ടി ദൈവം നിങ്ങളെ ഇവിടെ കണക്ട് ചെയ്തേക്കുക. आमेन. हालेलुया. परमेश्वर तुम्हें यहाँ पे कनेक्ट किया है. എന്താ ചെയ്യേണ്ടത്? क्या करना है? ഒരു പൊസിഷൻ അല്ല വേണ്ടത്. हमें एक स्थान नहीं चाहिए. എന്തിനാണ്? हमें മുഴങ്കാൽ മടക്കാൻ തയ്യാറാകുക. घुटना टेक कर प्रार्थना करने के लिए तैयार होना ഈ चाहिए. മൈക്ക് അല്ല വേണ്ടത്. ये माइक नहीं चाहिए. ആമേൻ. പ്രാർത്ഥനയാണ് വേണ്ടത്. प्रार्थना चाहिए. എന്തിനു പ്രാർത്ഥിക്കണം? किस लिए प्रार्थना करना है? കർത്താവേ ജനത്തെ തരണമേ. हमें जन को, जनता को ഈ यहाँ पे चाहिए. ദേശത്തിന്റെ കഠിനതയെ ഉടയ്ക്കണമേ. इस देश का कठिनता को तोड़ने के लिए प्रार्थना करना है. ആമേൻ. അതിനൊരു പ്രാർത്ഥന ആത്മാവിനെ തരണമേ. हमें इसी प्रकार के एक प्रार्थना का आत्मा को प्रभु हमें चाहिए.
चाहिए। പകലും രാത്രിയും പ്രാർത്ഥിക്കുന്ന പ്രാർത്ഥനകൾ. आमेन। दिन रात में हमें प्रार्थना करना होगा। ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇവിടേക്ക് ഓൾനൈറ്റ് പ്രയർ ഒക്കെ വയ്ക്കാൻ പറ്റുമോ എന്ന് എനിക്കറിയത്തില്ല. यहाँ पे रात भर प्रार्थना रखेगा तो मुझे नहीं पता है। ഞങ്ങൾ ഹല്ലേലൂയ കർണാടകയിൽ ഓൾനൈറ്റ് പ്രാർത്ഥനകൾ വച്ച് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. आमेन। हम लोग कर्नाटका में रात भर बैठकर प्रार्थना करता है। എന്തിനെന്നറിയോ? ഒരു ഉണർവ് കാണണം. आमेन। किस लिए पता है? यहाँ पे एक बेदारी चाहिए। എന്ത് ഉണർവെന്നറിയാവോ? कौन सा जागृति है? ജനം കണ്ണുനീരോടെ പാപങ്ങളെ ആമേൻ ഏറ്റുപറഞ്ഞ് ദൈവസന്നിധിയിൽ വന്ന് നിലവിളിക്കുന്ന ഒരു ഉണർവ്. आमेन। हालेलुया। जन अपने पापों को क्षमा मांग कर रो कर यीशु के पास आने वाला बड़ा बड़ा लोग आने वाले का बेदारी हम देखना चाहता है। ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അത് നടക്കത്തില്ല ഇവിടെ. आमेन। वो यहाँ पे भी होगा। ഈ ബൈസാന ആമേൻ എന്താ ബൈസാന അല്ല बिसियाना। ബിസിയാനയിൽ അത് നടക്കത്തില്ലേ? क्या बिसियाना में नहीं होता है क्या? ഇവിടെ ജനം ഇല്ലേ? क्या यहाँ पे जनता नहीं है? ഹല്ലേലൂയ. हालेलुया। പൗലോസിനോട് ദൈവം പറയും എനിക്ക് വളരെ ജനമുണ്ടെന്ന്. आमेन। परमेश्वर पौलोस से बोलता है कि यहाँ पे मुझे बहुत ज्यादा जनता है। ഭയപ്പെടാതെ പ്രസംഗിക്കുക. तुम बिना डर कर प्रचार करना है। എഫെസോസിൽ ചെന്നിട്ടാ പറഞ്ഞേ. एफेसोस में जाकर बताया। എഫെസോസിനെ പോലെ കഠിനതയുള്ള പട്ടണം വേറെ ഇല്ല. एफेसोस जैसे कठिनता प्रदेश है नहीं। ആമേൻ. അർത്തമീസ് ദേവിയുടെ മഹാക്ഷേത്രം നിൽക്കുന്ന പട്ടണം. अर्थमिस देवता का आमेन मंदिर वहां पे है। ആമേൻ. അവിടെ ജനം വരുന്നത് മന്ത്രവാദത്തിനാണ്. आमेन। हालेलुया। वहां पे जनता इसलिए आता है कि जादू टोना के लिए। എന്ത് ബിസിനസ് അവിടെ ഏറ്റവും കൂടുതൽ നടക്കുന്നതെന്ന് അറിയാമോ? सबसे ज्यादा व्यापार क्या होता है वहां पे? ജാദു ടോണയുടെ സാധനങ്ങൾ വിൽക്കുന്ന ബിസിനസ് जादू അവിടെ टोना നടക്കുന്നത്. का आमेन। हालेलुया। साधन सामान बेचने वाला बिजनेस होता है वहां पे। ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഈ ബിസിനസിന്റെ നടുവിലാണ് इस बिजनेस के बीच में, इस व्यापार के बीच में അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് കയറി ചെന്നത്. आमेन। हालेलुया। प्रेरित पौलोस എങ്ങനെ കയറി ചെന്നേ? कैसे गया? എഫെസോസിൽ എത്തിയപ്പോൾ एफेसोस में पहुंचा। അവിടെ 12 കുറച്ച് ശിഷ്യന്മാരെ കണ്ടു. 12 ശിഷ്യന്മാരെ കണ്ടു. हालेलुया। യോഹന്നാന്റെ ശിഷ്യന്മാരെ കണ്ടു. आमेन। हालेलुया। प्रेरितों का काम उसका 19 अध्याय में ആമേൻ. യോഹന്നാന്റെ ശിഷ്യന്മാരെ वहां पे കണ്ടു. कुछ बपतिस्मा देने वाले यूहन्ना के चेलों को वहां पे देख लिया था। ഹല്ലേലൂയ. അവൻ ആരെ കണ്ടു? ചില ശിഷ്യന്മാരെ കണ്ടു. कुछ चेलों को वहां पे मिला है। അതുവരെയും ആമേൻ. ഇവൻ ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്ന എങ്ങനെയെന്ന് അറിയാവോ? वहां तक कैसे वहां पे सेवकाई होता है? അരബയോഗക്കുന്നിൽ ഒരു കല്ല് കണ്ടിട്ട് അജ്ഞാത ദേവൻ എന്ന് എഴുതിയിരിക്കുന്നത് കണ്ടിട്ട് ആമേൻ നിങ്ങൾ അറിയാത്തൊരു ദേവൻ എന്ന് പറഞ്ഞിട്ട് യേശുവിനെ പ്രസന്റ് ചെയ്യുകയാണ്. अरयोब कुंद। हालेलुया। वहां पे हालेलुया मैंने एक पत्थर को देखकर उस पत्थर तुम लोग नहीं जानने वाले कि देवता है बोलकर परमेश्वर का यीशु का प्रचार करता था। ഹല്ലേലൂയ. आमेन। യേശുവിനെ ഉയർത്തുന്ന പൗലോസ്. आमेन। यीशु को आमेन। हालेलुया। ऊंचा करने वाला पौलोस ആമേൻ. എവിടെ വന്നു? ആമേൻ. എഫെസോസിൽ എത്തിയപ്പോൾ जब एफेसुस में आया ആത്മാവിലോട്ട് കയറുകയാണ്. आमेन। आत्मा में खड़ा होना शुरू हो गया। ആത്മാവിൽ ഒരു കാര്യം ചോദിക്കുകയാണ്. आत्मा में एक बात देखना शुरू- വിശ്വസിച്ചിട്ട് നിങ്ങൾ പരിശുദ്ധാത്മാവിനെ പ്രാപിച്ചുവോ? आमेन। विश्वास करने के बाद तुम पवित्र आत्मा को पाया है कि नहीं है? നിങ്ങൾ അന്യഭാഷ കിട്ടിയോ എന്നല്ല ചോദിച്ചത്. हमें तुम्हें अन्य भाषा मिला है कि ये नहीं पूछा था। ആമേൻ. ഞങ്ങളൊക്കെ ചോദിക്കുന്നത് അങ്ങനെയാണ്. हम लोग ऐसे पूछता है। ആമേൻ. നിങ്ങൾക്ക് അന്യഭാഷ കിട്ടിയോ എന്ന് ചോദിക്കും. हम लोग पूछता है कि तुम्हें अन्य भाषा मिला है क्या? ആമേൻ. നമ്മൾ പറയും അന്യഭാഷ കിട്ടിയെന്ന് हम പറയും. बोले अन्य भाषा मिला है। ആമേൻ. അന്യഭാഷ കിട്ടിയോ എന്നല്ല ചോദിച്ചത്. आमेन। हालेलुया। अन्य भाषा मिला है कि नहीं है ऐसे नहीं पूछा। പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടിയോ? पवित्र आत्मा मिला है क्या? യോഹന്നാന്റെ ശിഷ്യനായിരുന്നിട്ട് ഇവർക്ക് കിട്ടിയിട്ടില്ല. हमें बपतिस्मा देने वाले यूहन्ना का इवन- चेला था फिर भी वो ये पवित्र आत्मा को नहीं मिला था। കേട്ടിട്ട് പോലും ഇല്ല. ये सुना भी नहीं है पवित्र आत्मा के बारे में। ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഞാനൊരു പ്രവചനാത്മാവിൽ ഒരു കാര്യം പറയാം. मैं भविष्यवाणी का आत्मा में एक बात कहना चाहता हूँ। ആമേൻ. പഞ്ചാബ് ഇതുവരെയും കാണാത്തൊരു ഉണർവ് ഈ സഭയിലൂടെ നടത്തണമെന്നുണ്ട് ദൈവത്തിന്. आमेन। हालेलुया। पंजाब अभी तक ना देखने वाले की भेदारी इस कलीसिया का दोबारा करना चाहता है ആമേൻ. परमेश्वर। ഒരു അന്യഭാഷയുടെ ഉണർവല്ല. आमेन। एक अन्य भाषा का जागृति नहीं ഒരു है। പ്രവാചകന്മാരുടെ ഉണർവല്ല. एक भविष्य वक्ताओं का जागृति नहीं है। പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ശക്തിയുടെ ഉണർവ്. पवित्र आत्मा का सामर्थ्य के द्वारा परमेश्वर के भेदारी से अंदर से होगा। ആമേൻ. പരിശുദ്ധാത്മാവ് ആളത്തപരമായി ഇറങ്ങി നിൽക്കുന്ന അനുഭവങ്ങൾ ഈ സഭയിലൂടെ ഉണ്ടാകാൻ പോകുന്നു. आमेन। हालेलुया। परमेश्वर का आत्मा एक
व्यक्ति के समान खड़ा होने वाला जैसे नया नया अनुभव इसके बीच में होगा। എത്ര പേർ വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്? कितने लोग विश्वास करेगा? ഇന്ന് പരിശുദ്ധാത്മാ പറയുകയാണ്, आज रात में परमेश्वर का आत्मा कहता है, ഹല്ലേലൂയ, ഞാൻ ജനത്തിന്റെ ശൂന്യതകളെ മാറ്റാൻ പോകുകയാണ്. मैं जनता का शून्यता को दूर करने के लिए जा रहा യെരൂശലേം ആളില്ലാതെ ഒഴിഞ്ഞു കിടക്കുന്നല്ല. आमेन हालेलुया। यरूशलेम बिना जनता के साथ खाली होकर नहीं देखेगा। ആമേൻ. യെരൂശലേം നിറയാൻ തുടങ്ങും, यरूशलेम भरने के लिए जा रहा है। നിറഞ്ഞ് കവിയാൻ തുടങ്ങും. आमेन हालेलुया। यरूशलेम भर कर भरने के लिए जा रहा है। ആമേൻ. അതിന് മതിലുണ്ടാകത്തില്ല. आमेन उसको आमेन हालेलुया दीवार नहीं होगा। ആമേൻ. എന്താ മതിലുണ്ടാകാത്തതിന്റെ കാരണം? शहर बना क्यों नहीं होगा? കാരണം ജനത്തിന്റെ ബഹളം. आमेन हालेलुया। जनता का आमेन आमेन बढ़ने के कारण उसका कोई सीमा नहीं होगा। ആമേൻ. ഒന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയേ. हालेलुया। कितना लोग उसके बारे में एक बार सोच लो। ഒരു നിമിഷം ഒന്ന് ആമേൻ ദൈവാത്മാവിനാൽ ഒന്ന് കണ്ടോ. एक बार आत्मा में आपका दिमाग में सोचो में देख लो। നിങ്ങൾക്ക് വിചാരിക്കാൻ കഴിയാത്ത ആൾക്കൂട്ടത്തെ ദൈവാത്മാവ് ഇവിടെ तुम लोग കൊണ്ടുവരണമെന്ന്. सोचने से बढ़कर लोगों से यहाँ भर दे दिया तो അതിന് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? उसके लिए तुम क्या करना है? പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവിൽ എഴുന്നേൽക്കണം. प्रार्थना करने के लिए आत्मा में खड़ा होना है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഈ ശിഷ്യന്മാരെ ആത്മാവിൽ എഴുന്നേൽപ്പിച്ചു. आमेन हालेलुया। ये 6 लोगों का आत्मा में खड़ा किया। അവിടെ 2 വർഷം പാർത്തു. हमें वहां पे हमें 2 साल रहा। ഒത്തിരി വർഷമൊന്നും പൗലോസ് അവിടെ ഇല്ലായിരുന്നു. ज्यादा समय पौलुस वहां पे नहीं था। പക്ഷേ അവിടെ ആമേൻ ഒരു വലിയൊരു സഭ എഴുന്നേറ്റ് വന്നു. आमेन उधर एक बड़ा कलीसिया खड़ा हो गया। ഇന്ന് എന്നെ കേൾക്കുന്ന ദൈവ പൈതലേ, हमें मुझे सुनने वाले परमेश्वर का ആമേൻ, संतान, എന്നും എന്നും ഇതുപോലെ ഇരിക്കുമെന്ന് നമ്മൾ കരുതരുത്. आमेन तुम ऐसे नहीं बैठेगा। ആമേൻ. ദൈവം ജനത്തെ കൂട്ടിവരുത്തും. आमेन परमेश्वर जनता को यहाँ लेकर आएगा। ആമേൻ. അതിനു വേണ്ടി നിങ്ങൾ തയ്യാറാകണം. तुम उसके लिए तैयार होना है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। റെഡിയാണോ? आप लोग तैयार है क्या? ഹല്ലേലൂയ. आप लोग तैयार है क्या? ഒരു ഉണർവിന് വേണ്ടി നിങ്ങൾ एक റെഡിയാണോ? बेदारी के लिए आप तैयार है क्या? ബഹുത്വം നിമിത്തം തുറന്നു കിടക്കും. आमेन हालेलुया। झुंड के कारण जनता के कारण ये खुल जाएगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇവിടെയാണെങ്കിൽ എക്സ്റ്റെൻഡ് ചെയ്യാൻ സ്ഥലങ്ങളുണ്ട് ഇനിയിപ്പോ കുറച്ചുകൂടെ. हालेलुया। यहाँ पे तो जगह है कि एक्सटेंड करने के लिए। ഹല്ലേലൂയ. आमेन हालेलुया। എത്ര പേർ ആത്മാവിൽ പറയുന്നു ആമേൻ പറയും? कितने लोग आत्मा में आमेन कहेगा? ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ജനം കൂട്ടം കൂട്ടമായി ആത്മാവിൽ വരാൻ പോകുകയാണ്. आमेन हालेलुया। लोग झुंड का ऐसे आमेन लोग भर कर यहाँ पे आने के लिए जा रहे हैं। അതിന് ഒരു അഭിഷിക്തൻ നിന്നാൽ കാര്യം നടക്കില്ല. एक अभिषिक्त से ये नहीं होगा। ആമേൻ. ഒരാൾ നിന്നാൽ കാര്യം നടക്കില്ല. एक अभिषिक्त खड़ा होने से नहीं होगा। ഹല്ലേലൂയ. നിങ്ങൾ കൂടെ നിൽക്കുന്നവർ എഴുന്നേൽക്കണം. आमेन तुम लोग साथ में खड़ा होने वाला खड़ा होना है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। പ്രാർത്ഥന ആത്മാവുള്ളവർ എഴുന്നേൽക്കണം. प्रार्थना में भरने वाले लोग खड़ा होना है। പ്രവചിക്കുന്നവർ എഴുന്നേൽക്കണം. भविष्यवाणी करने वाला खड़ा होना है। ആമേൻ. ലീഡേഴ്സ് ആമേൻ ലീഡറായിട്ട് ഒരാൾ നിൽക്കാന്നല്ല. आमेन हालेलुया। लीडर बन के खड़ा होने के लिए बात नहीं कर रहा हूं। ആമേൻ. നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഇഷ്ടം നമ്മുടെ പാസ്റ്ററുടെ മേൽ നീ ലീഡർഷിപ്പ് നടത്താനാണ്. आमेन हमें सबको ये अच्छा लगता है कि हमारे पास्टर का ऊपर लीडरशिप दिखाने के लिए। ഹല്ലേലൂയ. അത് ആരുടെ തോട്ടമെന്നറിയാവോ? आमेन हालेलुया। അത് ആരുടെ ആലോചന वो എന്നറിയാവോ? पता है किसका योजना है? അവൻ ദൈവത്തെക്കാളും മേലെ അധികാരം നടത്താൻ ആരാ വിചാരിച്ചേ? आमेन परमेश्वर के ऊपर अधिकार करना कौन सोचा था? ബൈബിൾ വായിച്ചിട്ടുണ്ടോ? हमें बाइबल में पढ़ा है क्या? അരുണോദയ പുത്രനായ ശുക്രൻ അഥവാ ലൂസിഫർ. लूसीफर शैतान। ലൂസിഫറിന് എന്തോ കിട്ടി? लूसीफर को क्या मिला? ആമേൻ. വർഷിപ്പ് ചെയ്യുന്നവർ പ്രത്യേകിച്ച് മനസ്സിലാക്കണം, വർഷിപ്പിന്റെ ആമേൻ മെയിൻ സാധനം ഉണ്ടായിരുന്നത് അവനായിരുന്നു. आमेन आराधना वर्शिप लीडर्स ये देखना सबसे मेन चीज उसी के अंदर से आया है। ഹല്ലേലൂയ. അവൻ ചിറക് വിടർത്തുമ്പോൾ മ്യൂസിക് വരും. आमेन हालेलुया। जब लूसीफर आमेन हालेलुया अपना पंख उठाने का समय पर आमेन हालेलुया म्यूजिक निकलता था। നിങ്ങൾ ഇതിലിട്ട് അടിച്ചാലല്ലേ വരത്തുള്ളൂ. आमेन तुम लोग इसमें बजाने के समय पर आता है। ആമേൻ. എന്നാൽ ഇദ്ദേഹം ചിറക് വിടർത്തിയ വരും. आमेन ये अपना पंख उठाने का समय में आवाज निकलता അവിടെ था। കോഡ് തെറ്റത്തില്ല അവന്റെ. वहां पे कोई कोड चेंज नहीं होता है। ആമേൻ. അവന്റെ ട്യൂണും വേറെ ഇരിക്കത്തില്ല. वहां पे कोई किसी का बीट नहीं चेंज ഓ होता है। സ്വർഗീയമായ സംഗീതം. हमें बड़ा हेवनली स्वर्गीय म्यूजिक होता है। ഓ ഭയങ്കര ആരാധന. बड़ा आराधना। ആരാധനയുടെ ലീഡർഷിപ്പിൽ നിൽക്കുന്നവനായ
ആരാധകനായിരുന്നു ആമേൻ ഈ ലൂസിഫർ. आराधना का आमेन आगे खड़ा होने वाला था लूसीफर. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇന്ന് ഏറ്റവും കൂടുതൽ സാത്താൻ നോട്ടം ഇടുന്നത് ആരാധനയിൽ നിൽക്കുന്നവരെയാണ്. आमेन. इसलिए सबसे ज्यादा शैतान उसी को देखता है जो आराधना कराता ഇച്ചിരി है. കഴിവുണ്ടെങ്കിൽ അവന്റെ ഉള്ളിൽ ഗമണ്ടുണ്ടാക്കും. आमेन. थोड़ा भी अगर आमेन टैलेंट खूबी है तो उसके अंदर घमंड आएगा. എവിടെന്നാ വരുന്നേ? कहां से आएगा? ലൂസിഫറിന്റെ. हालेलुया. लूसीफर का है. എവിടെന്നാ ഇത്? कहां से है? शैतान के. वर्शिप लीडर सारे देखना. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടോ? आमेन. हालेलुया. ആമേൻ. നിങ്ങൾക്ക് പാട്ട് പാടാൻ കഴിവ് തന്നത് ദൈവമാണ്. आमेन. गीत गाने के लिए जो ആരാ തന്നെ? कृपा दिया है वो परमेश्वर है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഈ അനുഗ്രഹം ആരാ തന്നത്? ये कौन दिया है? ഈ ലൂസിഫർ അകത്ത് ചിന്ത വന്നു, ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മേലെ ഇരിക്കും. लूसीफर के अंदर एक सोच आया, मैं परमेश्वर को ऊपर बैठ जाऊंगा, അവനെ ഞാൻ ഭരിക്കും. उसको मैं राज्य करूंगा. ഹല്ലേലൂയ. അതായിരുന്നു അവന്റെ നാശത്തിന്റെ കാരണം. वो है उसका नाश का शुरुआत. ദൈവിക ലീഡർഷിപ്പ് എങ്ങനെയെന്നറിയാവോ? परमेश्वर का लीडरशिप कैसा है? നിങ്ങൾ എത്രത്തോളം വളരുമോ तुम कितना भी बड़ा होता है അത്രത്തോളം താഴ്മയിലായിരിക്കും. उतना तुम नीचे जाएगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഞാൻ പറയും, എൻ്റെ ഫോട്ടോ ബോർഡിൽ വരണമെന്ന് എൻ്റെ ചിന്ത വരുവാണെങ്കിൽ ഞാൻ വളർന്നിട്ടില്ല. आमेन. मेरा फोटो आमेन. हालेलुया. अगर फ्लायर में है ना, क्या बोलते हैं, പോസ്റ്റ് फेसबुक में आने के लिए अगर सोच लिया तो तुम बड़ा नहीं हुआ है. ഹല്ലേലൂയ. അക്കോർഡിംഗ് ടു ബൈബിൾ നീ വളരും തോറും ആത്മാവിൽ നിന്റെ സ്വഭാവം താഴ്മയോടെ ഇരിക്കും. जब तुम जितना भी बढ़ता है तुम अपने स्वभाव में नीचे जाएगा. അങ്ങനെയല്ലേ വചനം പറയുന്നത്, തന്നെത്താൻ താഴ്ത്തുന്നവനെല്ലാം आमेन. हालेलुया. ഉയർത്തപ്പെടും. परमेश्वर का वचन कहते हैं अपने आप को दीन रखने वाला शिरोमणि बनाएगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. തന്നെത്താൻ ഉയർത്തുന്നവനെല്ലാം अपने आप को बड़ा करने वाला नीचे താഴ്ത്തപ്പെടും. जाएगा. आमेन. नीचे जाएगा. ലൂസിഫറിന് അതല്ലേ സംഭവിച്ചേ? आमेन. लूसीफर को भी वैसे हुआ है. ദൈവം വെട്ടി അവനെ താഴ്ത്തിയിട്ടു. आमेन. हालेलुया. परमेश्वर वहां से निकाल दिया, उसको फेंक दिया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കർത്താവ് വെട്ടിയിടാൻ നോക്കിയിരിക്കരുത്. आमेन. परमेश्वर निकालने के लिए इंतजार मत करना. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. വർഷിപ്പ് ലീഡേഴ്സിനുള്ള ആലോചന ഞാൻ പറയുന്നത്. वर्शिप लीडर्स के लिए योजना बता के എന്നോട് വിഷമിക്കല്ലേ? मेरे से गुस्सा मत करना. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമുക്ക് ഇച്ചിരി അങ്ങോട്ട് കേറി വരുമ്പോ തോന്നി എന്റെ പാട്ട് നല്ല പാട്ടാന്ന് തോന്നും. आमेन. कुछ लोग अगर खड़ा होने का समय ऐसे लगेगा मेरे अंदर अच्छा, എന്റെ വോയിസ് നല്ലതാണെന്ന് തോന്നും. मेरा शब्द बहुत अच्छा लगेगा, എന്റെ പാട്ടിനെ പോലെ ഒരു പാട്ടില്ലെന്ന് തോന്നും. मेरा गीत जैसे मेरा सिंग जैसे ऐसे और कोई गीत नहीं है. അങ്ങനെ ജനം വന്നിട്ട് പറയും നമ്മളടുത്ത്, ऐसे लोग आकर आपसे बोलेगा, ബ്രദർ നല്ലായിട്ട് പാടി കേട്ടോ, സിസ്റ്റർ നീ നല്ലായിട്ട് പാടി. आमेन. हमारे पास आकर बोलेगा कि तुमने अच्छा गीत गाया है, तुमने अच्छा गीत. ഉടനെ ഉള്ളിലൊക്കെ അടച്ചോണം. അവൻ ഉള്ളിൽ പറഞ്ഞോണം യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ശാസിക്കുന്നു. आमेन. अंदर उसी समय में बोलना है यीशु मसीह के नाम पे ठाड़ता हूं. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അവരോട് പറയണ്ട, उसको नहीं बोलना है, अपने अंदर, നിങ്ങൾ പറഞ്ഞോണം. अपने अंदर बोलना है. ജസ്റ്റിനെ താഴ് ഞാൻ ചെയ്യാറുണ്ട്. आमेन. हालेलुया. നല്ല मैं बोलता हूं, मुझे अगर आके बोलेगा तो मैं बोलूंगा ചിലർ कि വന്നിട്ട് പറയും നല്ല മെസ്സേജ് ആയിരുന്നു പാസ്റ്റർ. आमेन. अच्छा यीशु अच्छा मैसेज है आपका. ഞാൻ എന്റെ തലയ്ക്ക് ഒരു അടി കൊടുക്കും, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ താഴോട്ട് ഇറങ്ങ്. मैं अपने सिर पे एक मार देगा कि बैठ जाओ उधर. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അല്ലെങ്കിൽ ഞാൻ ആരാന്നറിയാവോ? नहीं तो मैं ऐसे होगा, ഞാൻ പറന്ന് മേളിൽ കയറും. मैं हवा में उड़ जाएगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. പിന്നെ കർത്താവിനെ എന്നെ ഉപയോഗിക്കാൻ പറ്റുമോ? फिर परमेश्वर को हम इस्तेमाल कर सकते हैं क्या? ഞാൻ നിൽക്കുന്നത് തന്നെ കൃപയാ. मैं നാം നിൽക്കുന്നത് കൃപയാകും. परमेश्वर के कृपा में खड़ा എല്ലാവരും है. പറഞ്ഞു, നാം നിൽക്കുന്നത് കൃപയാലാകും. मैं परमेश्वर के कृपा में खड़ा. सारे बोलना, നിങ്ങൾ मैं परमेश्वर के कृपा में खड़ा है. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചത് കൊണ്ടല്ല, तुम प्रार्थना किया इसलिए नहीं നിങ്ങൾ है, പാടിയത് കൊണ്ടല്ല, तुम गीत गाए इसलिए नहीं है, നിങ്ങൾ സ്തുതിച്ചത് കൊണ്ടല്ല, तुम सिद्धि किया इसलिए नहीं है, നിങ്ങൾ കഷ്ടപ്പെട്ട് ഇവിടെ വന്നത് കൊണ്ടല്ല, बड़ा मेहनत करके यहाँ पे आने से नहीं है, തന്റെ കൃപയാലാണ്. परमेश्वर का अनुग्रह के कारण है. ദൈവത്തിന്റെ കൃപയുള്ളത് കൊണ്ടാണ്. परमेश्वर का अनुग्रह तुम्हारे ഇന്ന് साथ രാത്രിയിൽ है. ദൈവാത്മാവിനാൽ ഒരു കാര്യം പറയാം. मैं पवित्र आत्मा में एक बात कहना चाहता हूँ. ദൈവത്തിന് നിങ്ങളെ ഉയർത്തണമെന്നുണ്ട്. अगर परमेश्वर तुम्हें ऊंचा करना चाहता നിങ്ങളെ है तो വളർത്തണമെന്നുണ്ട്. तुम्हें बढ़ना करना चाहता है, നിങ്ങൾ വളരണമെങ്കിൽ तुम बढ़ना है तो
താഴ്മ പ്രാപിക്കുക. तुम अपने आप को दीन रखना होगा. ആരെല്ലാം അഹങ്കരിച്ചു പോയിട്ടുണ്ടോ? आमेन. कौन कौन घमंड किया है तो? ആമേൻ. അഹങ്കരിച്ച് ശുശ്രൂഷ ആരംഭിച്ചിട്ടുണ്ടോ? आमेन. घमंड के साथ अगर सेवकाई शुरू किया है तो? ആമേൻ. അവരുടെ എല്ലാം നാശം ഞങ്ങൾ കണ്ടിട്ടുണ്ട്. उन लोगों का जो नाश हम लोग देखा है. ഹല്ലേലൂയ, हालेलुया. ഹല്ലേലൂയ. ഒത്തിരി ഉദാഹരണങ്ങൾ പറയാനുണ്ട്, ഞാൻ സമയം എടുക്കുന്നില്ല. आमेन. ज्यादा बोलना है इसलिए मैं ज्यादा समय नहीं ले. ഹല്ലേലൂയ, हालेलुया. സ്തോത്രം. आमेन. കേൾക്കാൻ റെഡിയാണോ? सुनने के लिए तैयार है क्या? ആമേൻ. ഒരു 20 മിനിറ്റിനുള്ളിൽ ഞാൻ വചനം നിർത്താം. आमेन. 20 मिनट में मैं अपना मैसेज പ്രാർത്ഥിക്കാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. प्रार्थना करने के लिए मैं तैयार. ഞാൻ ഇച്ചിരി സമയം കൂടുതൽ എടുക്കുന്നുണ്ടോ എന്നൊരു ഡൗട്ട് എനിക്ക് തോന്നുന്നുണ്ട്. आमेन. प्रभु का दास बोलता है कि मैं थोड़ा सा ज्यादा समय ले रहा हूं, मुझे लग रहा है. ആമേൻ. ദയവായി ക്ഷമിക്കണേ. आमेन. हालेलुया. हालेलुया. कोविड के बाद हम थोड़ा नीचे आ गए, मतलब 20-25 मिनट का मैसेज में धीरे धीरे हम बढ़ाते जा रहे हैं. ഹല്ലേലൂയ. पहले बहुत लंबा मैसेज था, लेकिन कोविड होने के बाद 20-25 का मैसेज में आया था. अब धीरे धीरे हम बढ़ा के जा रहे हैं. हालेलुया. डेढ़ ഹല്ലേലൂയ. पौने 2. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. Are you ready? आमेन. हालेलुया. Are you ready? हालेलुया. Are you ready? हालेलुया. അപ്പോൾ അവൻ ദൈവം പറയാണ്, കർത്താവ് പറയാണ്, യെരുശലേം അതിന്റെ അവൻ മനുഷ്യരുടെയും മൃഗങ്ങളുടെയും ബഹുത്വം നിമിത്തം മതിലില്ലാതെ കിടക്കും. आमेन. हालेलुया. यरूशलेम. आमेन. हालेलुया. मनुष्य और घरेलू पशुओं की बहुतायत के मारे शहर बना के बाहर भी बसेगा. പറഞ്ഞേ, കർത്താവ് സഭയെ അനുഗ്രഹിക്കും. आमेन. बोलना कलीसिया को आशीष करेगा. കർത്താവ് ജനത്തെ ദേശത്ത് നിന്ന് തരും. बोलना कलीसिया को आशीष करेगा. ആമേൻ. ദൈവം ജനത്തെ ദേശത്ത് നിന്ന് തരും. आमेन. परमेश्वर इस देश से लोगों को देगा. ആമേൻ. തന്നിട്ട് ചുമ്മാതെ അങ്ങ് വിടുകയല്ല. आमेन. वैसे देकर वैसे नहीं छोड़ेगा. ചിലർ വിചാരിക്കും മതിലില്ലാതെ കിടക്കുമ്പോൾ എന്തും ചെയ്യാൻ പറ്റുമെന്ന്. आमेन. अगर शहर बना नहीं है, दीवार नहीं है तो कुछ भी कर सकता है, ऐसे सोचेगा. ഇവിടെ ചുറ്റും മതിൽ ആമേൻ ഉള്ളത് കൊണ്ട് നമുക്ക് കാണുമ്പോൾ ഒരു സന്തോഷമുണ്ട്. आमेन. हालेलुया. अगर यहाँ पे दीवार है, देखने के समय में अच्छा लगता है. ഹല്ലേലൂയ, हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ചിലപ്പം ആമേൻ നല്ല ചിലരൊക്കെ ആമേൻ മതിൽ പണിയുന്നത് വീടിനേക്കാൾ ഉയർത്തിയാണ്. आमेन. कुछ लोग आमेन. हालेलुया. अपना दीवार बनाता है, अपना घर का भी ऊपर बनाता है. വലിയ നല്ല വീട് പണിയും, अच्छा घर बनाएगा, ആമേൻ. എന്നാൽ മതിലിന്റെ അപ്പുറത്ത് നിന്ന് കാണാൻ പറ്റത്തില്ല. लेकिन दीवार को उस तरफ से वो घर नहीं देख पाएगा. കാരണം എന്തെന്നറിയോ? पता है क्यों? पता है आपको? ആമേൻ. വീടിനേക്കാളും വലിയ മതിലാ. घर से भी बड़ा दीवार आगे बनाया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കാരണം എന്താണെന്നറിയോ? അവർ മതിലില്ലാത്തായിരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നേ. आमेन. हालेलुया. वो आमेन उस दीवार के अंदर रहना चाहता है. ആമേൻ. മതിലുകൾ കർത്താവ് ചിലത് പൊളിക്കും. आमेन. कुछ दीवार तोड़ने के लिए जा रहे हैं. അത് നിന്റെ ലിമിറ്റേഷന്റെ മതിൽ. वो तुम्हारा लिमिटेशन का सीमित करने वाला दीवार है. എന്താ ലിമിറ്റേഷൻ? हमें आपका सीमित നമ്മുടെ लिमिटेशन क्या है? പ്രാർത്ഥനയുടെ ലിമിറ്റേഷൻ. हमारे प्रार्थना की लिमिटेशन. ആമേൻ. നമ്മുടെ ആരാധനയുടെ ലിമിറ്റേഷൻ. हमारे आराधना का लिमिटेशन. ആമേൻ. നമ്മുടെ സ്തുതികളുടെ ലിമിറ്റേഷൻ. हमारे स्तुतियों का लिमिटेशन. നമ്മുടെ മൈൻഡിന്റെ ലിമിറ്റേഷൻ. हमारा मन के लिमिटेशन. ആമേൻ. നമ്മുടെ ചിന്തകൾക്കൊരു പരിധിയുണ്ട്. आमेन. हमारा सोच विचारों को एक सीमा है. അതൊക്കെ ദൈവം ആമേൻ അതെല്ലാം ദൈവം ഉടച്ചു കളയും. परमेश्वर वो सारे तोड़ेगा. ആമേൻ. പ്രാർത്ഥിക്കുന്നവനെ കുറിച്ച് പൗലോസ് പറയുകയാണ്, प्रार्थना करने वाले के बारे में पौलुस बोलता है, നീ ചോദിക്കുന്നതിനേക്കാളും നിനക്കുന്നതിനേക്കാളും അത്യന്തം പരമായി. आमेन. तुम पूछने से, आमेन. हालेलुया. आमेन. विनती करने से, उससे बढ़कर. ആമേൻ. ഒന്ന് പറഞ്ഞാട്ടെ, ചോദിക്കുന്നതിനേക്കാളും നനയ്ക്കുന്നതിനേക്കാളും അത്യന്തം പരമായി. आमेन. हालेलुया. तुम लोग पूछने से और चिंता सोचने से बढ़कर परमेश्वर करेगा. God has no limitations. परमेश्वर को कोई लिमिटेशन नहीं है. Hallelujah. आमेन. Amen. Any limitation? Our God has any limitation? हमें परमेश्वर को कोई सीमा है क्या? Hallelujah. ആ हालेलुया. ഗുണ്ടയുടെ വീട്ടിൽ കർത്താവിന് ഇറങ്ങാൻ പറ്റത്തില്ലയോ? आमेन. हालेलुया. गुंडा का घर के अंदर क्या परमेश्वर नहीं उतर सकता है क्या? Hallelujah. അവൻ പറയും ഇവിടെ സുവിശേഷം കയറണ്ടെന്ന്. आमेन. वो बोला है कि मेरे घर के अंदर समाचार नहीं आना है. Hallelujah. हालेलुया. പ്രാർത്ഥിക്കുന്ന ദൈവ പൈതൽ ഉണ്ടാണെങ്കിൽ അവിടെയും കർത്താവ് വെളിപ്പെടും. आमेन. अगर प्रार्थना करने वाला तुम है तो आमेन गुंडा का भवन के अंदर में भी परमेश्वर प्रकट हो जाएगा. എത്ര പേർ വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്? कितना लोग ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. मैं विश्वास करता हूं. ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. ദൈവത്തിന് ലിമിറ്റ് ചെയ്യാൻ ആമേൻ ഒരു മനുഷ്യർക്കും കഴിയത്തില്ല. आमेन. परमेश्वर को सीमा करने के लिए, सीमित करने के लिए कोई मनुष्य नहीं कर सकता. യെരുശലേമിന് ഇത്രയും വരാവൂ എന്ന് പലരും പറഞ്ഞു വെച്ചിട്ടുണ്ട്. बहुत सारे लोग बोला है कि यरूशलेम इतना ही आना है. ആമേൻ. ചർച്ച് ഇത്രേ വളരാവൂ. हमें यरूशलेम चर्च इतना ही बढ़ना है. ആമേൻ. ഇത്രേ വളരാവൂ. इतना ही बढ़ना है. ഈ ദിവാർ പൊട്ടിക്കുന്നത് കർത്താവാ. इस दीवार को परमेश्वर तोड़ेगा. നിന്റെ സീമയെ കർത്താവ് പൊട്ടിക്കും. तुम्हारे
सीमा को, तुम्हारे दीवार को आज रात में परमेश्वर तोड़ेगा। ഞാൻ ചിന്തിച്ചു അവൻ കേരളമാണ് എന്റെ ശുശ്രൂഷയുടെ കാലം. मैं सोचा था कि केरल में मेरा सेवकाई होगा। ആമേൻ. കർത്താവ് 2007 ആ സീമ അങ്ങ് പൊട്ടിച്ചു. आमेन। परमेश्वर 2007 में वो केरला से मुझे बाहर लेकर आया। ആമേൻ. കർത്താവ് ആമേൻ പിന്നെ വിചാരിച്ചു ബാംഗ്ലൂരിൽ ഒരു സഭ പണിയുകയാണെന്ന്, ഒരു സഭയിൽ അങ്ങ് ഒതുങ്ങുകയാണ് എന്റെ ആമേൻ സീമ എന്ന് വിചാരിച്ചു. मैंने सोचा था कि बेंगलुरु में एक कलीसिया में आमेन कलीसिया शुरू करके वहां पास्टर बनकर बैठेगा, मैं सोचा था। ആമേൻ. എന്നാൽ കർത്താവ് പറഞ്ഞു എഴുന്നേൽക്കടാ. आमेन। परमेश्वर मुझे बोला खड़ा हो जाओ। ആമേൻ. കർണാടക മുഴുവൻ സഞ്ചരിക്കുക. आमेन। कर्नाटक में पूरा आमेन ഇന്ത്യയിലേക്ക് സഞ്ചരിക്കുക. आमेन। भारत में जाने के लिए बोला। ആമേൻ. നോർത്ത് ഇന്ത്യയിലേക്ക് പോ. आमेन। आमेन। उत्तर भारत में जाने के लिए बोला। ആമേൻ. നേപ്പാളിലേക്ക് പോ. आमेन। नेपाल में जाने के लिए बोला। भूटान में जाने के लिए बोला। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। നമ്മൾ വിചാരിക്കും നമ്മുടെ സീമ ഇത്രയൊക്കെ ഉള്ളൂ. हम सोच रहा था कि हमारा सीमा इतना ही है। ഇന്ന് എനിക്ക് ഹിന്ദി നേരെ ചൊവ്വേ അറിയത്തില്ല. मुझे अभी भी हिंदी अच्छा से बोल नहीं सकता। ഹല്ലേലൂയ. പക്ഷെ പോകാത്ത സ്ഥലങ്ങൾ ഇന്ത്യയിൽ കുറവാ. मैं नहीं गया हुआ जगह इंडिया में है नहीं। ആമേൻ. ഒരേ ഒരു ഉത്തരാഖണ്ഡില് ഒരു പ്രാവശ്യം ഒരു ചെറിയ ഷോർട്ട് ടൈമിൽ ഞാൻ പോയിട്ടുള്ളൂ. आमेन। उत्तराखंड में एक छोटा समय के लिए मैंने गया है। പക്ഷേ ആമേൻ ബാക്കി എല്ലായിടത്തും ഞാൻ പോയിട്ടുണ്ട്. बाकी सारे स्टेट में എന്നെ അയച്ചിട്ടുണ്ട്. ദൈവം परमेश्वर मुझे भेजा है। ഞാൻ പോയതല്ല, കർത്താവ് എന്നെ അയച്ചു. मैं नहीं गया है, परमेश्वर मुझे भेजा है। നിന്റെ സീമകളെ കർത്താവ് എടുത്തു മാറ്റും. तुम्हारा रिस्ट्रिक्शन, तुम्हारा सीमा को परमेश्वर आज रात में निकाल देगा। കിരൺ പാസ്റ്റർ പരിശുദ്ധാത്മാ പറയുന്നു, നിങ്ങളുടെ സീമകളെ, നിങ്ങളുടെ മുന്നിൽ ആമേൻ ശത്രു വച്ചിരിക്കുന്ന അതിരുകളെ ദൈവം നീക്കി ആമേൻ നിങ്ങളുടെ ശുശ്രൂഷകളുടെ എക്സ്റ്റൻഷന്റെ സമയമായെന്ന് പരിശുദ്ധാത്മാ പറയുന്നു. परमेश्वर का आत्मा कहता है किरण पास्टर आपका सेवकाई को बढ़ने के लिए जा रहा है, नेक्स्ट सीजन परमेश्वर खोलने के लिए जा रहा है। ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. അനേക ആമേൻ പരിധികൾ വെച്ച് നിങ്ങളെ ഒതുക്കുവാൻ ശ്രമിക്കുമ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാ പറയുന്നു, ആമേൻ ദേശങ്ങളിലും വിദേശങ്ങളിലും ആമേൻ അനേക ഇടങ്ങളിലും ഞാൻ വാതിലുകളെ തുറന്നു വെക്കാൻ പോകുകയാണ്. आमेन। हालेलुया। बहुत सारे सीमा डालकर तुम्हें रोकने के लिए बोलने के समय पर आमेन तुम्हें देश और विदेश में नया दरवाजा ये परमेश्वर खोलने के लिए जा रहा है। ദർശനമുള്ളവരുടെ നേരെ കല്ലെറിയുവല്ലോ ഉണ്ടാകും. आमेन। हालेलुया। जिसके अंदर विजन है उसको पत्थर मारेगा। ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. ആ ദർശനം ആമേൻ നഷ്ടപ്പെടുത്താൻ കല്ലെറിയുമ്പോൾ അതിനകത്ത് ദിവാറിനകത്ത് ചെന്ന് ഒതുങ്ങിയിരിക്കരുത്. आमेन। तुम्हारे ऊपर इस विजन को मारने के लिए जब पत्थर मारने के समय उसके अंदर तुम आमेन हालेलुया पीछे नहीं जाना है। എന്നാൽ പരിശുദ്ധാത്മാവ് ആമേൻ പാസ്റ്റർ പറയുന്നു, ആമേൻ ഞാൻ എക്സ്റ്റൻഷന്റെ ആമേൻ സമയം ആമേൻ വെച്ചിട്ടുണ്ടെന്ന് ആത്മാ പറയാണ്. एक्सटेंशन के लिए परमेश्वर एक समय रखा है, पवित्र आत्मा आलोचना बोल रहा है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇന്ന് എന്നെ കേൾക്കുന്ന ദൈവ പൈതലേ, आज मुझे सुनने वाले परमेश्वर का संतान, മനുഷ്യർക്ക് സീമകളുണ്ട്. आमेन मनुष्यों के लिए सीमा है, അനേക ദിവാറുകൾ വെച്ചിട്ടുണ്ട്. अनेक दीवार रखा है। ആമേൻ. പാസ്റ്റർ ഇന്നലെ പറയുന്ന കേട്ട് അങ്ങോട്ട് ഞങ്ങളെ കേറാൻ വിടത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞു. आमेन। हालेलुया। पास्टर जी कल बोल रहा था उधर चढ़ने के लिए हमें नहीं देता है। ആമേൻ. എന്നാൽ കർത്താവ് പറയാ സീമകളെ ദൈവം പൊട്ടിക്കാൻ പോവുകയാണ്. आमेन। सीमाओं को परमेश्वर आज तोड़ने के लिए जा रहा है। താലി ബജാकर യേശുക്ക് മഹിമ കീജിയേ. ताली बजाकर राठा रखाला भलाशा നിന്നെ കയറ്റത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞ ഇടത്തിൽ തന്നെ, നിന്നെ കയറ്റത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞ കുടുംബത്തിൽ തന്നെ ദൈവം നിന്നെ ഉപയോഗിക്കും. जिसके घर के अंदर जिसके जगह पर तुम्हें आमेन आगे ना जाने के लिए रोकने वाला उसी जगह पर परमेश्वर तुम्हें इस्तेमाल करेगा। വിശ്വസിക്കുന്നവർ സ്വതന്ത്രം ചെയ്താട്ടെ. विश्वास करने वाला आज के भाई ഹല്ലേലൂയ. धन्यवाद करेगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ആമേൻ. നിന്റെ സീമകളെ പൊട്ടിച്ചിട്ട് आमेन तुम्हारा सीमा को तोड़कर ആമേൻ ദിവാറിനെ ഉടച്ചിട്ട് आमेन दीवार को तोड़कर ദാവീദിന്റെ കാലത്ത് दावीद के समय पर ആമേൻ പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. आमेन वो बोलने वाला एक समय എന്റെ है, ദൈവത്താൽ ഞാൻ മതിൽ ചാടി കിടക്കുന്നു. मेरा परमेश्वर के द्वारा में दीवार को कूद कर निकलेगा। അവൻ അന്നത്തെ കാലത്ത് അങ്ങ് ചാടി. आमेन। हालेलुया। उसी समय पर वो कूद कर निकलना। യോസഫിനോട് പറയാ, यूसुफ को बोला है നീ ഫലകരമായ വൃക്ഷമാണ്, तुम एक फल देने वाले वृक्ष है। അവൻ നീ മതിലിന്മേൽ പടർന്നു കയറും. आमेन। तुम इस दीवार में हालेलुया चढ़ जाएगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അവിടെയൊക്കെ ജമ്പിങ്ങിനെ കുറിച്ചാ കാണിക്കുന്നത്. आमेन। वहां पे एक कूदने वाला स्वभाव दिख रहा है। ഹല്ലേലൂയ. മതിൽ വെച്ചാൽ അത് ജമ്പ് ചെയ്യും. आमेन। अगर दीवार है तो कूदेगा। ആമേൻ. എന്നാൽ ആമേൻ ഇവിടെ വരുമ്പോൾ यहाँ पे जब आने के समय ആമേൻ ഞാൻ ഉടച്ചു കളയും. आमेन मैं उस दीवार को तोड़ डालेगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। നീ ജമ്പ് ചെയ്യണ്ട. आमेन। तुम अभी जंप मत करना। ആമേൻ. ജമ്പ് ചെയ്യണ്ട. आमेन मैं अभी
कूदना नहीं है, ആമേൻ ജമ്പ് ചെയ്യണ്ട, कूदना नहीं है, ഞാൻ ചിലത് ചെയ്യാൻ പോവാ. मैं तेरे लिए कुछ करने के लिए जा रहा है. ഞാൻ പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ ഒരു പ്രൊഫസി ഇതിനകത്ത് പറയുന്നു. मैं आज पवित्र आत्मा के द्वारा में एक भविष्यवाणी करने के लिए जा रहा हूँ. നമ്മൾ പലതും ജമ്പ് ചെയ്യാൻ നിൽക്കുവാണ്. हम कुछ कूदने के लिए खड़ा है. ആമേൻ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ അതിനകത്ത് കയറും. हमें मैं हालेलुया यीशु मसीह के नाम पे उसके अंदर कूदूंगा. ആമേൻ. എന്നാൽ കർത്താവ് പറയാണ്, लेकिन परमेश्वर बोल रहा है, ഞാൻ ദീവാർ ഉടയ്ക്കാൻ പോവാ. मैं इस दीवार को तोड़ने जा रहा है. ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നിന്നെ കയറ്റത്തില്ലെന്നും നിന്നെ ഉയർത്തത്തില്ലെന്നും പരിമിതികൾ വെച്ച സാത്താന്യ മണ്ഡലങ്ങളുണ്ട്. आमीन. हालेलुया. तुम्हें आगे बढ़ने के लिए, तुम्हें आमीन शिरोमणि बनाने के लिए रोकने वाला सातान का मंडल है. ആമേൻ. സഭയിലേക്ക് ജനത്തെ വിടത്തില്ലെന്നും ആമേൻ പരിധി വെച്ച സാത്താന്യ മണ്ഡലങ്ങളുണ്ട്. आमीन. कलीसिया में लोगों को रोकने वाला सातान का मंडल है. ആമേൻ. അതിനെ ദൈവം ഉടയ്ക്കാൻ പോകുകയാ. उसको तोड़ने के लिए जा रहा है. വിശ്വസിക്കുന്നവർ കരങ്ങളെ തട്ടി താലി ബജാക്കർ विश्वास करने वाला ताली बजाकर परमेश्वर का महिमा करेगा. रूडा बाबा 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 शिखरा बाला उठावा रबा शरे. जोर से ताली बजाकर, जोर से ताली बजाकर यीशु की महिमा कीजिए. ओ राबा बाबा शिखरा बाला बाबा, रूडा बाबा बाबा शिखरा बाला बाबा बाबा. നിന്റെ അനുഗ്രഹത്തിന് സാത്താൻ മതിൽ വെച്ചിട്ടുണ്ട്. तुम्हारा आशीष को शैतान दीवार बना कर रखा है. എന്നാൽ പരിശുദ്ധാത്മ പറയുന്നു, पवित्र आत्मा ये बोल रहा है, അതിലെ മൃഗങ്ങളുടെ ബഹുത്വം നിമിത്തം, उसका पशुओं का बहुतायत के कारण, അതിന്റെ അനുഗ്രഹങ്ങളെ നിമിത്തം, उसके आशीषों के कारण ആമേൻ, അതിന്റെ മതിലുകൾ ഉടഞ്ഞു പോകും. वो उसका शहर फनाव को तोड़ डालेगा. ഹല്ലേലൂയ. आमीन. ഇന്നൊരു പ്രൊഫസി, ഒരു വെളിപ്പാട് എനിക്ക് കിട്ടുകയാണ്. हमें मुझे एक प्रकाशित मिला है. പലതും ചെയ്യണമെന്നുണ്ട്. कुछ भी करने के लिए है. ആമേൻ. പലതും ചെയ്യണമെന്നുണ്ട്. कुछ करने के लिए है. ഫിനാൻസ് നമ്മളോട് പറയും, ഫിനാൻസ് നമ്മളോട് പറയും, आर्थिक समस्या हमें बोलेगा, ആമേൻ, എനിക്ക് നിന്റെ അതിരിത്രയേ ഉള്ളൂ. तुम्हारा सीमा इतना ही है, ആമേൻ. ഇതിന്റെ അപ്പുറത്തോട്ട് പോകരുത്. तुम उसके आगे नहीं जाना है. പക്ഷെ പരിശുദ്ധാത്മ പറയാണ്, पवित्र आत्मा बोल रहा है, നിന്റെ ആമേൻ മേൽ അബണ്ടൻസ് വെളിപ്പെടുമ്പോൾ, हमें तेरे ऊपर അബണ്ടൻസ്, ആമേൻ, സമൃദ്ധി വെളിപ്പെടും. समृद्धि, आमीन हालेलुया, आमीन समृद्धि प्रकट होने के समय पर, ആമേൻ, നിന്റെ ശൂന്യത ഓട്ടോമാറ്റിക് ആയിട്ട് മാറിപ്പോകും. आमीन तुम्हारा शून्य स्थिति वैसे ही खत्म हो जाएगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതെന്റെ അനുഭവം. मेरा अनुभव है. ഞങ്ങള് കഷ്ടപ്പെട്ട് വാടക കൊടുത്ത സമയങ്ങളുണ്ട്. आमीन हालेलुया. बड़ा कष्टता के साथ किराए देने वाला समय था. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കർത്താവിനോട് കരഞ്ഞു, കർത്താവ് ഇത്രയും കാശ് എങ്ങനെ കൊടുക്കുമെന്ന് 5500 വേണ്ടി ഞാൻ കഷ്ടപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. मैं एक 5500 रुपया के लिए मैं बड़ा रो रो कर बड़ा कष्ट में गया हुआ है ഹല്ലേലൂയ. किराए देने के लिए. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഇന്ന് ആ സമയത്ത് ഏകദേശം 45,000 രൂപ മന്ത്ലി ചർച്ചിനും വീടിനും വേണ്ടി റെന്റ് കൊടുക്കുന്നുണ്ട്. आज मैं 45,000 रुपया रोज हर एक महीना किराए देता है. വലിയ വലിയ ഇതായിട്ടല്ല ഞാൻ പറയുന്നത്. मैं बहुत बड़ा बात नहीं कह रहा हूँ. ഞാൻ വളർന്നെന്നല്ല. मैं बढ़ गया ये नहीं बोल रहा हूँ. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഇന്ന് എന്റെ അക്കൗണ്ട് നോക്കിയാൽ ചിലപ്പോ ഒന്നും കാണാൻ പറ്റത്തില്ല. लेकिन मेरा अकाउंट अभी देखेगा तो कुछ नहीं देखेगा. പക്ഷേ लेकिन ഒരു മാസം പോലും വാടക കൊടുക്കാതിരുന്നിട്ടില്ല. एक महीना भी ऐसे नहीं रहा है कि मैंने किराया नहीं दिया. ഒരു മാസം പോലും ദൈവദാസന്മാർക്ക് സപ്പോർട്ട് കൊടുക്കാതിരുന്നിട്ടില്ല. एक महीना ऐसे नहीं हुआ है कि मैं प्रभु के दास लोगों को सेवा मतलब ഞാൻ सपोर्ट नहीं दिया. ഞാൻ അതിനുവേണ്ടി കുത്തിയിരുന്ന് പ്രാർത്ഥിച്ചിട്ടുമില്ല. मैं उसके लिए बैठकर प्रार्थना भी नहीं किया है. കർത്താവ് സീമയെ വലുതാക്കി. हमें परमेश्वर सीमा को बढ़ा दिया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഇന്ന് ദൈവാത്മാവിനോട് പറയുന്നു, आज परमेश्वर का आत्मा मेरे से बोल रहा है, നിനക്ക് ചിലത് ചിന്തിക്കാൻ ഇപ്പോൾ കഴിയത്തില്ലായിരിക്കും. तुम्हें अभी कुछ सोच नहीं पाएगा. അതൊരു സീമയാ. वो एक सीमा है. കർത്താവ് അത് ഉടയ്ക്കും. हमें परमेश्वर वो उसको तोड़ेगा. ഉടയ്ക്കും. हमें उसको तोड़ेगा. വിശ്വസിക്കുന്നവർ സ്തോത്രം ചെയ്താട്ടെ. कितने लोग विश्वास करेगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഈ സീമയെ ഉടച്ചിട്ട് കർത്താവ് എന്ത് ചെയ്യുന്നറിയോ? इस सीमा को तोड़कर प्रभु क्या करेगा? സീമ വെക്കത്തില്ലെന്നല്ല. हमें सीमा ना रखेगा ऐसे नहीं है. ഹല്ലേലൂയ. ചിലർ മതിൽ ഉടഞ്ഞു പോയി കഴിയുമ്പോൾ ചിലർ വിചാരിക്കുന്ന എനിക്ക് ഇനി മതിലേ ഇല്ല എന്നാ വിചാരിക്കുന്നത്. हमें कुछ लोगों को सोच रहा है कि अगर दीवार टूट गया तो मेरा तो दीवार ही नहीं है. ഹല്ലേലൂയ. കർത്താവ് പറയാ, ഞാൻ യെരൂശലേമിന് ഒരു തീ മതിലായിരിക്കും.
आमेन। मैं यरूशलेम के लिए एक आग की शहर बना होगा। ഫയർ വോൾ എന്ന ഐഡിയ ഇവിടെയാണ് രൂപപ്പെട്ടത്. ആമേൻ. കമ്പ്യൂട്ടറിലുള്ള ഫയർ വോൾ, कंप्यूटर में जो फायर वॉल है वो यहाँ से मिला है। ആമേൻ. എവിടെന്നറിയാവോ? आमेन हालेलुया। എവിടെന്നറിയാവോ? कहाँ से आया? കർത്താവ് നിനക്ക് തീ മതിലായിരിക്കും. आमेन। प्रभु तेरे लिए आमेन आग की शहर बना होगा। ആമേൻ. ആമേൻ. സാത്താൻ നിനക്കെതിരെ വരുമ്പോൾ, शैतान तेरे विरोध आने का समय, പിശാച് നിനക്കെതിരെ തന്ത്രം മെനയുമ്പോൾ, आमेन शैतान तेरे विरोध में आमेन हालेलुया योजना बनाने के समय, ദൈവത്തിന്റെ തീ മതിൽ നിനക്ക് ചുറ്റുമുണ്ട്. आमेन परमेश्वर का आग की आमेन हालेलुया शहर बना तेरे चारों ओर है। ആമേൻ. ഇന്ന് ദൈവാത്മാവിനാൽ പറയട്ടെ, आमेन आज मैं पवित्र आत्मा में बोलना चाहता हूँ, നിന്റെ കുടുംബത്തിനെതിരെ നിൽക്കുന്ന സാത്താന്യ പ്ലാനുകൾ നിനക്കെതിരെ ഫലിക്കുകയില്ല. हमें तेरा घर के ऊपर तेरे परिवार के विरोध में खड़ा होने वाले शैतान का काम हमें तेरे ऊपर कामयाब नहीं होगा। ഹല്ലേലൂയ. ഈ യോബിന്റെ വീടിന് ചുറ്റും കൊട്ടിയ മതിൽ, आमेन हालेलुया अय्यूब का घर के चारों ओर बांधा हुआ हमें परमेश्वर का बाड़ा, അത് അവൻ ലോകത്തിന്റെ മതിലല്ലായിരുന്നു. वो संसार का बाड़ा नहीं है। ഈ ലോകത്തിന്റെ മതിലല്ലായിരുന്നു. आमेन इस संसार का दीवार नहीं था। പിശാചിന് കയറാൻ പറ്റാത്ത തീമതിൽ. शैतान घुस नहीं पाने वाला जैसे परमेश्वर ने अपना शहर बना के रखा है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇത് എത്ര പേർക്ക് ഒരു തീമതിലിനകത്ത് ചലിക്കാൻ ആഗ്രഹമുണ്ട്? कितने लोगों को इस आग की बाड़ा के अंदर चलने के लिए तैयार है? ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഒന്ന്, ഞാനൊരു പേഴ്സണലി നിനക്ക് ചുറ്റും ഒരു തീമതിലുണ്ട്. आमीन हालेलुया। पर्सनली मैं तेरे चारों ओर एक आग की शहर बना है। സഭയ്ക്കും ചുറ്റും ഒരു തീമതിലുണ്ട്. कलीसिया के चारों ओर से एक बाड़ा परमेश्वर ने आग की बनाया हुआ है। അതുപോലെ തന്നെ ആമേൻ ദേശത്തിൽ തീമതിൽ ദൈവം വയ്ക്കും. एक देश के चारों ओर परमेश्वर के एक आग की बाड़ा बांध ഈ कर തീ रखेगा। വ്യാപരിക്കുന്നിടത്ത് ये आग चलने का समय पर ആമേൻ അശുദ്ധികൾ കത്തിപ്പോകും. आमीन अशुद्धि खत्म हो जाएगी, चल जाएगा। പിശാച് നിൽക്കുകയില്ല. आमीन शैतान खड़ा नहीं हो सकता। ഇന്ന് ഇവിടെ വെളിപ്പെടേണ്ടത് ആ തീ അത്രേ. आमीन उस आग यहाँ पे प्रकट है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ആമേൻ. ആ തീ പെന്തക്കോസ്ത് നാളിൽ ആമേൻ അതിന് കാത്തിരുന്ന ജനത്തിന്റെ മേൽ കത്തി തുടങ്ങി. उस आग पेंटिकोस्त के दिन में उसके लिए वह बाट जोने वाले के ऊपर जलना शुरू हो गया। അത് അവരുടെ വായിൽ അഗ്നിനാവ് പോലെ വെളിപ്പെട്ടു. वो उनके द्वीप में आग की जीभ जैसे प्रकट होना शुरू हो गया। 120 പേർ 3000 മാറി. 120 लोग 3000 लोग बन गया। ആമേൻ. എങ്ങനെയാണ് അത് തീ കത്തിപ്പടരാൻ തുടങ്ങി? कैसे वो आमीन आग बढ़ते गया। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അത് ആമേൻ കത്തി കുറഞ്ഞു പോയില്ല. आमीन वो आग जल कर वो खत्म नहीं हुआ है। ഹല്ലേലൂയ. ഇന്നലെ ഇവിടെ ആമേൻ തീ കത്തിക്കുന്നത് ഞങ്ങൾ आमीन आज कल में हम लोग यहाँ पे आग जलाते हुए देखा है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। കുറച്ച് കഴിഞ്ഞപ്പം തീ കടന്നിടവും കണ്ടില്ല, ഒന്നും കണ്ടില്ല. कुछ हमें आधा घंटे के बाद कुछ नहीं दिख रहा है। അവർ വന്ന് അതെല്ലാം മൂടിക്കളഞ്ഞു. हमें वो आते ही फिर वो जोत कर वो खत्म कर दिया, निशान तक नहीं है वहां पे आग। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇന്ന് പലരുടെയും തീ ഇതാണ്. कुछ लोगों का अंदर का आग ही ऐसा है। പ്രാർത്ഥിക്കുന്ന സമയത്ത് ഭയങ്കര തീയാണ്. आमीन आराधना के बीच में प्रार्थना के बीच में बड़ा आग है। ഹല്ലേലൂയ. ഇവിടെ നിന്ന് പോകുമ്പോൾ തീയും കാണത്തില്ല, വെള്ളം इसके बाद കാണത്തില്ല, फिर कोई आग भी नहीं है, कुछ नहीं है। ഒരു ചാരം പോലും കാണത്തില്ല. हमें कोई हालेलुया राख भी नहीं मिलता है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അങ്ങനത്തെ തീയല്ല. ऐसे ഇന്നത്തെ ഉണർവുകൾ അങ്ങനെയാണ് പലതും. आजकल का बेदारी ऐसा है। ആമേൻ. എങ്ങനെയാണെന്നറിയാവോ? पता है कैसे है? ചർച്ചിലിരിക്കുമ്പോൾ തീയാ, हमें कलीसिया के अंदर चर्च में बड़ा आग है। വീട്ടിൽ പോയി കഴിഞ്ഞാൽ घर के अंदर गया तो കരിക്കട്ടയാ. हमें फिर वो राख बन जाता है। ഹല്ലേലൂയ. आमीन। കർത്താവ് പറയാണ്, आमीन परमेश्वर നിന്നെ बोलता है തീ പോലെ ആക്കണമെന്ന് ദൈവം ആഗ്രഹമുണ്ട്. हमें तुम्हें एक आग जैसे बनाने के लिए चाहता है। ഒന്ന് നിനക്ക് ചുറ്റും തീ, आमीन तुम्हारे चारों ओर आग, ഹല്ലേലൂയ, നിന്നിൽ ദൈവത്തിന്റെ തീ, तुम्हारे अंदर परमेश्वर का आग। ഹല്ലേലൂയ. അപ്പോ എന്താ സംഭവിക്കും? कैसे होगा? നീ കാല് വെക്കുന്നിടത്ത് എന്ത് വ്യാപരിക്കും? तुम जहां पैर रखता है वहां क्या होगा? തീ കത്തിപ്പിടിക്കും. आग जलना शुरू हो जाए। പഞ്ചാബിൽ തീ കത്തിപ്പിടിക്കും. पंजाब में आग लग जाएगा। ഈ ബട്ടിണ്ടയിൽ തീ കത്തിപ്പിടിക്കും. बठिंडा में आग लग जाएगा। ആമേൻ. ബിസിയാനയിൽ കർത്താവിന്റെ തീ കത്തിപ്പിടിക്കും. सियाना में आग लग जाएगा। ഗ്രാമങ്ങളിൽ തീ കത്തിപ്പിടിക്കും. गांव के अंदर पिंडों में आग लगना ഹല്ലേലൂയ. शुरू हो जाएगा।
ഒരു ദൈവിക ആത്മാവിന്റെ തീ കത്തിപ്പിടിക്കും. आमेन एक आमेन पवित्र आत्मा का आग लगना शुरू हो जाएगा. പ്രശ്നങ്ങളും പ്രതിസന്ധികളും കൊണ്ട് കെടുത്താൻ ആമേൻ സാത്താൻ പല വിധത്തിൽ വന്നേക്കാം. आमेन हालेलुया. समस्या डालकर हमें परेशानियां डालकर इस आग को बुझाने के लिए शैतान आएगा. എന്നാൽ പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ പറയട്ടെ, पवित्र आत्मा बोलता है ഇത് എവിടത്തെ തീയാണ്? ये कहां से आया हुआ आग है? ഇത് അന്യാഗ്നിയല്ല, ये अन्य आग नहीं है, ഇത് ദൈവത്തിന്റെ തീയാണ്. ये परमेश्वर का आग है. ഈ തീയുടെ ഒരു ഭാഗമാകാൻ നീ റെഡിയാണോ? इस आग का एक भाग बनने के लिए तुम तैयार है क्या? ഈ ആഗിനെ വഹിക്കുന്നവനായി മാറാൻ റെഡിയാണോ? इस आग को आगे ले चलने वाला बनने के लिए तैयार है क्या? ഈ ആഗിനെ കൊണ്ടു നടക്കുന്നവനായി മാറാൻ റെഡിയാണോ? इस आग को ले चलने के लिए आप लोग तैयार है क्या? ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നീ തീപ്പെട്ടിയും കൊണ്ട് നടക്കണ്ട. आमेन. तुम मैच बॉक्स लेकर मत जाना. ആമേൻ. നീ തന്നെ ദൈവത്തിന്റെ തീയായി നടന്നാ മതി. तुम परमेश्वर का आग बनकर चलना है. നീ ആമേൻ ദേശത്തിലൂടെ നടക്കുമ്പോൾ തന്നെ तुम इस देश में चलने वाले समय पर അന്ധകാരങ്ങൾ നിന്റെ കാൽ കീഴിൽ ആമേൻ മുട്ടുമടക്കും. आमेन. अंधकार का ताकत है तेरे सामने घुटना टेकेगा. നിന്റെ കാൽ കീഴിൽ അത് മുട്ടുമടക്കും. तेरे पैर के नीचे वो घुटना टेकेगा. അന്ധകാരങ്ങൾ ഓടിപ്പോകും. अंधकार का ताकत है वो भाग निकलेगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. मैं विश्वास करता हूँ. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. मैं विश्वास करता हूँ. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിന്റെ തീ ആമേൻ ജനങ്ങളിലൂടെ ചലിക്കാൻ പോകുകയാണ്. आमेन. परमेश्वर का आग इस जन के अंदर में चलने के लिए जा എല്ലാവരും रहा है. കണ്ണുകൾ അടച്ച് പ്രാർത്ഥിക്കാൻ തുടങ്ങട്ടെ. सारे आग बंद कर प्रार्थना എത്ര പേർ ഒരു തീ करना. കത്തിപ്പിടിക്കണമെന്ന് कितने लोग ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ട്? इस आग बल चलने के लिए चाहिए? എനിക്ക് ചുറ്റും ഒരു തീ മതിൽ വേണം. मेरे चारों ओर एक आग चाहिए. ആമേൻ. എന്നിൽ ഒരു തീ വേണം. मेरे अंदर एक आग चाहिए. അങ്ങനെയുള്ളവർ എഴുന്നേറ്റ് നിന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ उसी തുടങ്ങട്ടെ. लोग यहाँ पे खड़ा होकर प्रार्थना करो. आमेन. खड़ा होकर जिसको वैसे आग चाहिए. ആമേൻ. रेठे ചുമ്മാതെ रे रेठे रे रेठे रे रेठे रे 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 काला रबाला रबाला. ഒരിടത്ത് ഒതുങ്ങി നിൽക്കരുത്. हमें यहाँ पे खत्म नहीं होना है. സഹോദരന്മാർ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും നടന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ हमें തുടങ്ങണം. खड़ा होकर चलकर प्रार्थना करो. चलकर प्रार्थना करो. खड़ा होकर. കർത്താവേ ബൈബിളുകളെല്ലാം സൈഡിലോട്ട് മാറ്റി हमें വെച്ചോ. बाइबल एक साइड में रखो. अगर पैदल चलकर इसके अंदर चलकर प्रार्थना करेगा. ആമേൻ. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ यीशु मसीह का अधिकार नाम पर ആമേൻ. ഞങ്ങൾ ഈ ദേശത്തിൽ നടന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. इस देश में मैं चलकर प्रार्थना कर रहा हूं. സഭയ്ക്കകത്ത് തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. സഭയ്ക്കകത്ത് തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. സഭയിൽ തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. आमेन. हालेलुया. സഭയിൽ തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. कलीसिया के अंदर आग लग रहा है. ഓരോരുത്തരുടെ മേലെ തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. संसार के ऊपर आग लग रहा है. ആമേൻ. ആമേൻ. സഭയുടെ ചുറ്റും തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. कलीसिया का चारों ओर आग लग रहा है. ആമേൻ. ദേശത്തിൽ തീ കത്തിപ്പിടിക്കട്ടെ. देश के ऊपर आग लग रहा है. ദേശത്തിന്റെ അന്ധകാരങ്ങൾ കത്തിപ്പോകട്ടെ. आमेन. इस देश का अंधकार का ताकत चल जाए. ആമേൻ. കത്തിപ്പോകട്ടെ. आमेन. हालेलुया. കത്തിപ്പോകട്ടെ. അന്ധകാരത്തിന്റെ ശക്തി കത്തിപ്പോകട്ടെ. आमेन. हालेलुया. अंधकार का शक्ति कब जल जाए. ആമേൻ. ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആമേൻ. ഇന്ന് ദൈവാത്മാവ് ചില സീമകളെ പൊട്ടിക്കുകയാണ്. आज परमेश्वर का आत्मा कुछ सीमा तोड़ रहा है. ഈ സഭയ്ക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചാൽ മതി. നിന്റെ വീട്ടിനകത്തുള്ള സീമകൾ പൊട്ടും. तुम इस कलीसिया के लिए प्रार्थना करो. तेरे घर के अंदर का सीमा टूट जाएगा. നിന്റെ വീട്ടിനകത്തുള്ള പ്രശ്നങ്ങൾ പൊട്ടും. तेरे घर के अंदर का समस्या टूट जाएगा. ഓ റാബാ ശിഖാ रिभाला रमना रगदा लगदा रंधरे रिगदा रिभा लबदन गदन गदन गस्यांधरे रीटा रमन गदन बल वस्यांधरे रिगदा रीदा लबदा रबदा लबदा रंधे शाटा रबडग डबनग डबनग तंदन बलगद नादरे रीदन बलब शांदन बलगद नादरे रीदा रबदन बलगद नगदन गदन शादाला चलकर प्रार्थना करें. चलकर ओ मूव एंड प्रे शेटेरे मूव रेठे रे चलकर रेठे रे आगे पीछे चलकर लेफ्ट राइट आगे पीछे. आमेन. हालेलुया. चलकर मूव एंड प्रे शेटेरे रोकोलो शेटेरे रिबाला रबला शांदरे रिबला बलबशांदरे रीदा रबलग धन बलबशांदरे रीदा रबला